साईबाबांची मूळ तस्वीर आहे किंवा मूळ चित्र आहे असं म्हटलं जातं, तर त्यामागचा नेमका इतिहास काय? तर बाबा पहिले त्या फोटो काढायला मान्यता देत नव्हते किंवा जयकरांना तेवढा विश्वास नव्हता की हे सद्गुरू आहेत की नाही. ते आता शामराव जयकर चित्रकार होते, ते इतक्या मोठ्या घराण्यांची चित्र काढणार होते, जसं तुम्ही म्हणाल एक अहंभाव त्यांच्यामध्ये होता. पण बाबांनी काय सहजासहजी त्यांना चित्र काढून दिलंच नसेल. बाबांना हे सगळं माहिती होतं. ह्या फोटोचा पुढचा उपयोग काय असेल याचा अर्थच होता की त्या फोटोचं काहीतरी रहस्य असणार. आजची तस्वीर आहे, मूळ फोटो आहे का? ह्या फोटोसाठी बाबाने माझे निवड केलेली आहे आणि माझी ती जबाबदारी. 4 पेंटिंग्स जयकरांनी केलेल्या होत्या, त्यातली ही एक पेंटिंग आहे जी बाबांना पसंत पडली. एक पेंटिंग पार्ल्याला दीक्षितांकडे पण आहे. पार्ल्याला दीक्षितांकडे पण आहे, आता पण आहे. आणि 2 मोरेश्वर प्रधान ते मला माहित नाही. मला वाटतं त्यावेळी बाबांची मिशी थोडीशी कमी दिसते त्याच्यामध्ये. तर एक यवन रूप त्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे दिसतं. त्याच्यावर त्यामध्ये पडायचं ना, आपण आपले गुरु आहेत ते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत आपण न पडलेलं. शाळेत फाटकी पॅन्ट घालून तुम्ही जायचात, मिल कामगार बाबा होते, मिल बंद पडले, ते आज 2-3 कंपन्यांचे व्यवसाय. माझ्या आयुष्यात खूप बदल आले. मी काय मागितलं नाही, बाबाने द्यायचं काय कमी नाही केलं. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्रीचे दिवस आहेत. नवरात्र जशी संपेल तसा दसऱ्याचा 10वा दिवस, आणि जितकं देवीला या नवरात्रीत महत्त्व आहे, देवीची उपासना केली जाते, तितकंच दसऱ्याच्या निमित्ताने शिर्डीच्या साईबाबांचं महत्त्वही मोठं आहे. कारण दसऱ्यालाच श्री साईबाबांचं निर्वाण झालं होतं. त्यामुळे दसरा हा उत्सव साई भक्तांच्या मनामध्ये एक वेगळी भूमिका आणि एक वेगळं स्थान निर्माण करतो. आणि त्याच अनुषंगाने आज आपण शिर्डीच्या द्वारकामाईमध्ये जी तस्वीर बाबांची द्वारकामाईत बसलेली आहे, त्या तस्वीरीचं रहस्य आज उलगडणार आहोत. मी त्या तस्वीरीचं रहस्य असं जाणीवपूर्वक म्हणतोय कारण समाधी मंदिरातून दर्शन घेऊन जेव्हा आपण द्वारकामाईत जातो तेव्हा द्वारकामाईतला अनुभव प्रत्येक साई भक्ताला हा वेगळा वाटतो. ती तस्वीर, त्यात बसलेले साईबाबा हे जिवंत भासतात आणि डोळ्याने काहीतरी सांगू पाहतायत अशी अनेक जणांना अनुभव आहे, असा अनेक जणांचा अनुभव आहे. म्हणजे फोटोचं एक वैशिष्ट्य आहे, त्या तस्वीरीचं वैशिष्ट्य आहे की जिथे तुम्ही जाल तिथे बाबा तुमच्याकडे पाहतायत असं तुम्हाला जाणवेल. आणि हे प्रत्येकाला काही ना काहीतरी भासत असतं फोटोंमधून डोळ्यांकडे पाहिल्यानंतर. पण त्या तस्वीरीच्या समोर उभं राहिल्यानंतर बाबा ज्या पद्धतीने द्वारकामाईत बसत असत तो अनुभव प्रत्यक्ष त्या तस्वीरीतून जाणवतो. आणि एकूण द्वारकामाईचे अनुभव साई भक्तांना नवीन नाही, त्यातून अनेक रहस्य उलगडत जातात. तर आज या द्वारकामाईत असलेल्या तस्वीरीचं रहस्य उलगडण्यासाठी एक अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे. त्या तस्वीरीचं आणि त्यांचं एक विशेष संबंध आहे, एक कनेक्शन आहे. आणि हे कनेक्शन अतिशय डिवाईन आहे, अतिशय दैवी आहे. तर आता हे कनेक्शन काय आहे, त्या तस्वीरीचं रहस्य काय आहे, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, आजही ती तस्वीर प्रत्येक साई भक्ताला कसे आशीर्वाद देतं, काहीतरी सांगू पाहते असं वाटत राहतं. तर ते रहस्य उलगडण्यासाठी माझ्याबरोबर आज साई भक्त ही एकच उपाधी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. ते प्रत्यक्ष आयुष्यात कितीही मोठे असले, व्यावसायिक असले तरी साई भक्त हे त्यांच्या नावासमोर जेव्हा लागतं तेव्हा त्यांना समाधान मिळतं आणि त्यांना आनंद मिळतो की मला कोणीतरी साई भक्त म्हणून ओळखतं. तर ते व्यक्तिमत्व आहे साई भक्त श्रीयुत अनिल घाटकर. अनिल दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं विमर्श बाय मयूर आडकरमध्ये. म्हणजे आजचा हा दिवस येण्यासाठी आपली इतक्या वर्षांची ओळख आहे. आपण साईबाबांमुळेच एकमेकाला भेटलेलो आहोत आणि ते रहस्य मला जे माहिती आहे ते मला असं वाटतं की विमर्शाच्या माध्यमातून आज साई भक्तांनाही कळावं, म्हणून आज आपण हा पॉडकास्ट दसऱ्याच्या निमित्ताने करतोय. त्या तस्वीरीच्या आतमध्ये जेव्हा साईबाबांना आपण बघतो तेव्हा मला स्वतःला असं काहीतरी जाणवतं की फक्त तो फोटो किंवा साईबाबा बसलेले दिसत नाही, तर पूर्ण द्वारकामाईचा एक कॅनव्हास म्हणतो आपण आपल्या भाषेत, तो दिसतो आणि बाबा साक्षात तिथे बसलेले आहेत असं जाणवत राहतं. तर साईबाबांची मूळ तस्वीर आहे किंवा मूळ चित्र आहे असं म्हटलं जातं, तर त्यामागचा नेमका इतिहास काय? 1913 साली बाबा जेव्हा हयात होते त्यावेळेला बाबांकडे बरेच भक्त मंडळी यायची. बाबांचा असा फोटो नव्हता कुठे. तर मोरेश्वर प्रधान म्हणून बाबांचे एक निश्चित भक्त होते. त्यांची इच्छा होती की कोणीतरी आपल्याला एक फोटो काढून द्यावा, म्हणून मुंबईतील एक नामवंत छायाचित्रकार जे आर्टिस्ट होते, ज्यांना शामराव जयकर,
यांच्याशी त्याने संबंध ठेवला, कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना शिर्डीमध्ये बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर सांगितलं आपल्याला फोटो काढायचा आहे. पण बाबा त्यावेळेला थोडेसे सद्गुरू होते. बाबांचा थोडासा इतिहास बघायला तर थोडेसे ते विक्षिप्त वागायचे कधी कधी, कारण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालायचं. तर बाबा पहिले त्या फोटो काढायला मान्यता देत नव्हते किंवा जयकारांना तेवढा विश्वास नव्हता की हे सद्गुरू आहेत की नाही, ते दोघांचं पण हे होतं. म्हणून काही दिवसानंतर मग बरेच प्रयत्न करून बाबांनी मान्यता दिली. त्यासाठी मोरेश्वर प्रधानांनी श्यामांना मध्ये टाकलं होतं, त्यांनी प्रयत्न केले आणि हे केले. पण त्या काळामध्ये काय व्हायचं की बाबा त्या कालावधीमध्ये थोडेसे बसायचे नाही जास्त, सारखे फिरत राहायचे. जेव्हा बसायचे तेव्हा आरतीला बसायचे ते. अच्छा. आरती चालू असताना बसायचे आणि त्याच्यामुळे तो फोटो जो काढला गेला आहे, शामराव जयकरांनी काढलाय, तर तो फोटो जो आहे, जो मागे फोटो बघताय आता इथे, त्या फोटो बसल्यात काढलेला आहे आणि तिथे जी आता बाबांची तसबीर आहे ती त्याच ठिकाणी बसलेली आहे. तो फोटो काढत असताना पहिला म्हणजे 2-3 फोटो काढले बाबांचे, पण बाबांनी ते फोटो फाडून टाकले. अच्छा. फाडून टाकल्यानंतर जयकर एक सामान्य व्यक्ती आपल्यासारखीच, त्यांनाही कळत नव्हतं नक्की काय यांच्या मनात आहे ते. त्याच्यानंतर जेव्हा बाबांचा फोटो हा काढला गेला, ही तस्वीर काढली गेली, त्यावेळेला बाबा थोडेसे बाबांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं. बाबाने त्या फोटोला मान्यता दिली. त्याच्यानंतर 4 म्हणजे अजून 3 फोटोंची त्यांनी पेंटिंग बनवले. त्यातील 2 फोटो मोरेश्वर प्रधानांनी स्वतःला ठेवले. एक फोटो मुंबईला जे दीक्षित आहेत पार्ल्याला त्यांच्याकडे दिला आणि एक फोटो शिर्डीमध्ये ठेवून दिला. आणि तेव्हा असं काही कोणाला पुढचं ज्ञान नव्हतं जे बाबांना होतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा शामराव जयकर फोटो म्हणजे बाबांचं चित्र काढायला आले, तुम्ही असं वाचलं कुठेतरी की शामराव जयकर हे प्रतिष्ठित मोठ्या घराण्यांच्या म्हणजे संस्थानिकांच्या घरी जाऊन त्यांचे पेंटिंग करणारी व्यक्ती होती. तर अशी व्यक्ती जेव्हा बाबांसमोर येते आणि आपण जे चरित्र वाचलेलं आहे, बाबांना प्रत्येकाची नस म्हणजे अंतर्यामी असल्याने समजायचं की ह्या व्यक्ती कोण आहे. तर तसा त्यांचा काही अनुभव आला का जेव्हा जयकर पहिल्यांदा द्वारका माहीत? मला असं वाटतं की बाबांना असं वाटलं असेल की याच्यामध्ये थोडासा कुठेतरी अहमभाव किंवा असं आहे की हे काय त्यांचं काय एवढं काढायचं, कारण त्यांना ज्या व्यक्तीला राजे महाराजांचे आहे तर त्यांचं एक वेगळं स्थान असते. तर मला असं वाटतं ते असेल, कारण त्यावेळेला माझा असा अंदाज वाटतो मला. पण मला त्याच्यातून काय सांगायचं माहिती आहे की बाबांना हे सगळं माहिती होतं. ह्या फोटोचा पुढचा उपयोग काय असेल काय, कारण बाबांनी समाधी घेतली तेव्हा ते श्यामाला जेव्हा फोटो ठेवला होता, तेव्हा फोटो पहिली दिली तर बाबांना बोलले तेव्हा की श्यामा हा फोटो ठेवून घे, श्यामा हा फोटो ठेवून घे. याचा अर्थच होता की त्या फोटोचं काहीतरी रहस्य असणार. 1918ला जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला समाधी मंदिरामध्ये तयार होते. समाधी मंदिराची वेगळीच कथा आहे. श्रीकृष्ण मंदिर बांधणार होते पण बाबांनी समाधी घेतली बुट्टीवाड्यामध्ये. आता इथे कसं आहे की बाबांचं देहांत झालं म्हणजे समाधी घेतल्यानंतर द्वारकामाईत काय ठेवायचं ती फोटोची तयारी होती. म्हणजे बाबाने ती व्यवस्था केली होती की हा फोटो इथे लागेल, कारण त्या फोटोचं वैशिष्ट्य असं आहे की माझा अनुभव स्वतःचा आहे की तुम्ही जेव्हा वेळेला बाबांशी बोलता ज्या वेळेला तुम्ही भावता त्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तुम्ही जेव्हा तुम्हाला असं काय बोलायचं असेल तुम्ही त्या सद्गुरूशी बोलू शकता. तुम्ही मी तर भांडतो कधी कधी की मला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती करू शकता. असा ही तस्वीर आहे. आणि ह्या तस्वीरीमध्ये शिर्डीत गेल्यानंतर द्वारकामाईत गेल्यानंतर एक वेगळा आनंद भेटतो की जोपर्यंत आपण जेव्हा द्वारकामाईची पायरी चढतो आणि ती उतरेपर्यंत असा भास होतो की बाबा आपल्याकडेच बघतायत. आणि ह्याचा अनुभव बऱ्याच बघता नाही किंवा तुम्ही जर काय मागितलं पहिले आता जे आहे ते आता गर्दीच्या ह्याच्याप्रमाणे नारळ वगैरे ठेवायला मिळत नाही. पण पहिली लोक जी जायची साई भक्त जायचे ते बाबांना नारळ ठेवून बाबांची परवानगी घेऊनच निघायचे की बाबा आता आम्ही निघतोय. कारण बाबा असताना पण असं व्हायचं की बाबांना विचारून लोक निघायचे. तर एवढं त्या द्वारकामाईचं हे आहे सगळं पावित्र्य आहे आणि आजही ते बाबा तिथे दिसतात असं म्हटलं जाते. की आता शामराव जयकर चित्रकार होते, ते इतक्या मोठ्या घराण्यांची चित्र काढणार होते, जसं तुम्ही म्हणाल एक अहमभाव त्यांच्यामध्ये होता. पण बाबांनी काय सहजासहजी त्यांना चित्र काढून दिलंच नसेल? नाही दिलं ना. त्याचा काही अनुभव किंवा स्टोरी आहे का की तो त्यावेळी, कारण बाबा पहिल्या येणाऱ्या भक्ताचीच परीक्षा थोडी बहुत घेतात असं जाणवतं, त्यांना सगळा बॅकग्राऊंड माहिती असायचा. तर ह्या माहिती असताना बाबा सहजासहजी तयार झाले असतील का? नाही, बाबा तयार नव्हतेच ना. बाबा तयार नव्हते. मग मोरेश्वर प्रधानांनी श्यामाना मध्ये घातलं. इकडे बाबा तयार नव्हते आणि जयकरांची
जयकारांना ते हे होत नव्हतं, एक्सेप्ट होत नव्हतं की मी फोटो काढावा म्हणून. म्हणजे त्यांना ती सवय होती की मोठ्या मोठ्या गोष्टी काढायच्या. आणि हा एक फकीर त्याचं काय काढायचं, दोन्ही गोष्टी एकत्र होत नव्हत्या. आणि मला असं वाटतं की बाबा अंतर्यामी होते, तर बाबाने सगळं कळत होतं. जेव्हा त्यांची मानसिक तयारी झाली असेल जयकरांची, त्याच वेळेला बाबांनी मान्यता दिली असेल, असं माझं मी जेवढं बाबांचं वाचन केलंय की मी पोथी वाचतो, मला जो अनुभव आहे तर मी सांगतोय की जेव्हा जयकरांची आतून तलब झाली की ना आता फोटो काढला पाहिजे, हे फकीरने आहे काहीतरी वेगळं अवलियामध्ये आहे, तेव्हा त्यांनी ते बाबांनी पण तेव्हा मान्यता दिली असेल. माझं असं मला म्हणजे अनेक नास्तिकांना भक्ती मार्गाला लावलेलं आहे, तर जयकर म्हणजे कलावंत माणूस आहे, त्यांना नक्कीच त्याचा साक्षात्कार झालेला असेल. बरोबर एकदम. पण फोटो काढताना तुम्ही जसं म्हणालात बाबा एका ठिकाणी बसत नव्हते, तर हा फोटो काढताना एवढा वेळ बसावं लागलं, म्हणजे चित्रकाराची परीक्षा असेल ती, की अशा व्यक्तीचा फोटो काढायचा जो कायम आपल्या भक्तांचा विचार कुठे असलेल्या करत असतो आणि त्यांचा एका स्थिरपणे चित्र काढायचं, तर हे त्यांचंही कसं बसेल. तर एवढा वेळ बाबा बसले असतील तिथे आणि त्या 4 चित्र, म्हणजे किती कठीण काम होतं तसं बघायला गेलं तर. मला वाटतं एकाच ह्याची 4 चित्र काढली त्यांनी. एक चित्र पहिलं काढलं असेल, त्याच्यानंतर त्याची 4 चित्र झाली असतील. अच्छा. कारण बाबा सेम फोटो आहेत 4 चित्र. कारण आपल्याकडे जी प्रतिकृती आहे ती शिर्डीतली आहे. त्याची जी हे आहे, जी काय कथा आहे ती आपल्या बोलण्याबद्दल पुढे येईल. आता पहिलं आपण हे करून घेऊया. मंडळी, द्वारका माईतल्या, शिर्डीच्या द्वारका माईतल्या तसबिरीचं रहस्य म्हणून आपण या एपिसोडला सुरुवात केलाय खरा, पण या तसबिरीला आजपर्यंत जिवंत ठेवणारं व्यक्तिमत्व अनिल घाटकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत अशा गप्पा आणखीन आपल्या चालू राहतील. तत्पूर्वी विमर्श बाय मयूर अडके या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, आणि जे कोणी साई भक्त आज या व्हिडिओला पाहतायत त्यांनी इतर साई भक्तांकडे पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून साईबाबांचा महिमा, साईबाबांचं तत्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि थोडंसं पुण्य तुमच्याही पदरी पडेल. 1918 नंतर समाधी घेतल्यानंतर हा सगळं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर शिर्डीमध्ये आमचं जाणं येणं होतं, पण एवढे मलाही माहिती नव्हतं की मी माझ्या वयाच्या मला वाटते मी 9वी-10वीला असेल तेव्हा माझी इच्छा होती की शिर्डीला जायची. मी जाऊन आलो. दुसऱ्या वेळेला मी माझ्या वडिलांना बाबांना घेऊन जात होतो. बाबांना नेत असताना तेव्हा एवढी वाहनं नव्हती. तेव्हा मला आठवते ठाण्याच्या बाहेर एक बस डेपो आहे, तिथून शिर्डीला बस सुटायची रात्री 10 वाजता 9 वाजता. आणि आम्हाला काही एवढी माहिती नव्हती. मला एवढं माहिती होतं की शिर्डीला बस सुटते. बाबांना मी घेऊन गेलो. बस लागली होती. बसमध्ये मी चढणार तर मला म्हणाला, कंडक्टर म्हणाले की तिकीट नाही आहे, बस फुल आहे. थोडासा नाराज झालो आणि मी येत असताना बाहेर आलो तर स्टेशन ठाणा स्टेशनचा जो गेट आहे आणि डेपोचा गेट असं जवळजवळ आहे, म्हणजे जास्त फरक नाही आहे. तिथे आलो तर मला एक व्यक्ती भेटली समोरून. त्याने मला विचारलं की शिर्डीला जायचं तुम्हाला. तर तेव्हा मला एवढं काय हे नव्हतं ना, तेव्हा वयाच्या मनाने आणि थोडी समज नव्हती. तर मी बोललो हो. तर माझ्याकडे 2 तिकीट आहेत, मला नाही जायचं, हे घ्या. आणि आम्ही तिकीट घेऊन शिर्डीला गेलो. हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव. पण तेव्हा मला बाबांचे चमत्कार, बाबा हे होते हे काय माहिती नव्हतं एवढं. पण मला आता असं वाटतंय, म्हणजे जस्ट एकदा गेला त्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की पुन्हा जायला पाहिजे. आणि मला आता असं वाटतं की ती जी व्यक्ती होती 2 तिकीट देणारे ते बाबाच होते. हे आता काय वाटतं की मी जेवढे काय बाबांचा पूजा पाठ करतोय, जे काय करतोय, त्याच्यातून बाबांनी बऱ्याच भक्तांना त्याची परीक्षा घेतली आहे. बऱ्याच भक्तांना अनपेक्षित असं काहीतरी दर्शन दिलं आहे, जे वेगळ्या प्रकारचं दर्शन असेल किंवा अनुभव दिलेले आहेत अशा प्रकारे. तसा तो पहिला अनुभव असेल. त्याच्यानंतर माझं जाणं जास्त नव्हतं, कारण माझी तशी जी घरची जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. काही वर्षापूर्वी असं झालं एकदा की माझा एक मित्र आहे प्रमोद सावंत म्हणून, ते म्हणाले की अरे पालखीत येते आपल्याकडे विक्रोळीला, लोअर परळचे नाही तेव्हा लाल परळ नव्हती, तेव्हा साई दर्शन होती. आणि साई दर्शनच्या पालखीच्या नेक्स्ट इयरला लोअर परळची स्थापना झाली, जिला आज 31 वर्ष पूर्ण आली लोअर परळच्या. 31 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला मी. तर त्यावेळेला मला ते म्हणाले की पालखी आहे ते तू पाया पडायला ये. आणि त्याने मला पालखीचा लावायला खांदा दिला. पालखीला तू खांदा लावून मी खांदा लावला. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं जवळून बाबांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं मला. आणि दुसऱ्या वर्षी मी असं त्यांनी काहीतरी नवस केला असेल माझ्याकरता की याचं चांगलं होऊ दे, मग मी ह्याला शिर्डीला चालत घेऊन येईन. बराच कालावधी गेला. मी पालखीच्या पाया पडायला आपल्या जेव्हा घराच्या जवळ यायची जायचो.
एक दिवस त्यांनी मला सांगितलं की तुझा मी नवस केला आहे तर तुला पालखी चाललं पाहिजे. तर पहिल्या वर्षी मी पालखी चालायला चालू केली. 98ला मी पहिल्या वर्षी चाललो. चालत असताना मला खूप त्रास झाला. म्हणजे परीक्षा कशी असते ना त्याचा अनुभव मला सांगतो तुम्हाला. मला खूप त्रास झाला. मला थंडी वाजली. मला कोणीतरी अंगावर शाल टाकली. आणि मी प्रत्येक साई भक्त जे बघतायत माझी मुलाखत त्यांना प्रत्येकाला मी सांगेन की तुम्हाला खरंच जर अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही पालखीत एकदा चाला. तुम्हाला येत्या 9 दिवसामध्ये वेगळे वेगळे अनुभव येतील. मला असा अनुभव आला की मला ताप आला आणि मला चालता येत नव्हतं. त्यावेळेला कसारा घाट सिंगल होता. जायचं यायचं एकच रस्ता होता आणि पालखी संध्याकाळची कसारा घाटात पोचायची. संध्याकाळी 5:30-6ला आम्ही नारळ फोडून सोडायला काढायचो आणि मला प्रचंड ताप होता. मला चालता येत नव्हतं. मला 2-3 जण म्हणाले की तुम्ही गाडीत बसा आणि गाडीतून तुम्ही वरती घाट आहे, घाटनदेवीचं मंदिर आहे, ते घाटनदेवीच्या मंदिरामध्ये या. तर मी म्हटलं नाही, मी चालतोय तर मी चालणारच, नाही तर मी परत घरी जाईन. पण मी चालून गाडीत बसून मी शिर्डीला जाणार नाही. आता कसं आहे की ते बाबा कदाचित माझी परीक्षा बघत असतील. मग मी पालखी पुढे गेली आणि माझे एक जवळची वयस्कर व्यक्ती होती पालखीतली, चंद्रकांत नाईक, दादा म्हणायचो. त्यांनी मला हाताला धरून हळूहळू ते मला वाटते 11 किलोमीटर ते अंतर आहे. ते 11 किलोमीटर अंतर मला चालायला 2-2.5 तास लागले. पण मी चालत घाटनदेवीला गेलो आणि त्याच्यानंतर मला काहीच नाही झालं. म्हणजे परीक्षा असते तशी असते, त्यात मला काही झालंच नाही. मी सरळ शिर्डीला घेऊन गेलो. मग मी सतत 9 वर्ष चाललो. सतत 9 वर्ष चाललो मी. सतत म्हणजे दरवर्षी चालायचो. पण त्यावेळेला बाबांकडे मी जास्त आकर्षित व्हायला गेलो. माझी हळूहळू आध्यात्मिक ओढ बाबांकडे वाढत गेली. पोथी कशी वाचायची, पोथीचं महत्त्व काय आहे, साई सत्यनाथ आपण का वाचतो, स्तवन मंजिरीचा अर्थ काय आहे, स्तवन मंजिरी का वाचतो, स्तवन मंजिरी का लिहिली गेली, स्तवन मंजिरी जी लिहिली गेली ती स्तवन मंजिरी दासगणू महाराजांनी नर्मदेच्या तीरी लिहिलेली आहे. आणि त्या स्तवन मंजिरीला साईबाबांनी छातीला जाऊन मान्यता दिलेली आहे. असं एकमेव जे स्तवन मंजिरी आहे. कारण साई सच्चरित्र लिहिलं गेलं ते त्यावेळेला लिहिलं गेलं, पण त्याची हे नंतर झाली. पण स्तवन मंजिरी लिहिली गेली ही त्यावेळेला बाबांनी आपल्या छातीला जाऊन त्या स्तवन मंजिरी मान्यता दिली. स्तवन मंजिरीचा अर्थ काय आहे, स्तवन मंजिरी वाचताना तुम्हाला वेगवेगळ्या अर्थाचा अर्थ कळतो. साईबाबांचं तुम्ही साईचरित्र वाचता, तुम्ही एक अध्याय तुम्ही 10 वेळा वाचा, तुम्हाला 10 वेळेला वेगवेगळे अनुभव येतात. याचं कारण असं की तुम्हाला, मला असं वाटतं की आपण गुरुला चॉईस नाही करत, गुरु आपल्याला चॉईस करतो. येस येस, जो तुम्ही अनुभव सांगितला ठाणा स्टेशनचा, तर गुरु आपल्याला आपल्याकडे असताना ओढावून घेतो. आपण पुन्हा फोटोच्या रहस्याकडे येऊया. जेव्हा जयकरांनी तो फोटो काढला आणि ती तस्वीर बाबांच्या निर्वाणानंतर देह बाबांनी ठेवला, त्यानंतर द्वारकामाईत येऊन जसे बाबा बसायचे त्याच कोपऱ्यात ती आता तो थोडं सिंहासनासारखं केलेलं आहे. आता जे आपल्याला तुमच्या मागे दिसतं असंच आहे आणि ते तिथे लागलेलं आहे. तर ते दर्शन बाहेर रस्त्यावरूनही लोकांना घेता येतं आणि तिथूनही ती नजर असते. तिथूनही ती नजर लागते. आता तो एक काळ होता शिर्डीमधले, एक मिनिट, शिर्डीमधले असे जुने साई भक्त किंवा ज्यांना वेळ नसतो किंवा जे साई भक्त आहेत ते समाधी मंदिरामध्ये कमी जातात. माझ्या माहितीप्रमाणे ते काय करतात, सकाळी जातात, कळसाचं दर्शन घेतात, लांबून द्वारकामाईच्या पाया पडतात आणि आपलं कामकाज सुरू करतात. असे लोकांचा रिवाज आहे. बोला. आणि मी पाहिलंय ते आरतीला पण द्वारकामाईच्या बाहेर उभं राहून आरती करणारे भरपूर लोक आहेत. मीही त्यातला एक आहे. मला तो एक वेगळा आनंद त्यात मिळतो. तेव्हा चित्र काढायचं म्हणजे तो त्या काळचा पेपर, हा कॅनव्हास आहे, तो कॅनव्हास आहे. पण त्याची ड्युरेबिलिटी किंवा ते टिकण्याचं प्रमाण कमी होतं. तर तुमच्याकडे हा फोटो कसा आला? कारण आज जी फोटो आपल्याला दिसतोय तो हा एक आर्ट पेपरवरचा किंवा एक फोटो काढलेला फोटो आहे. तर त्याची कथा सांगा की तो फोटो जीर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या फोटोपर्यंत कसे पोहोचलात आणि आजची तस्वीर आहे मूळ फोटो आहे का? इथून चालू करूया. आजचा फोटो मूळ फोटो आहे का, तेच पेंटिंग आहे का? पहिली गोष्ट म्हणजे त्याचा जो मूळ फोटो आहे ना तो कॅनव्हास होता आणि आताचा जो फोटो आहे तो पण कॅनव्हासच आहे. पण मूळ फोटो जो आहे तो आजही संग्रहालयात आहे. दीक्षित वाड्यामध्ये? दीक्षित वाड्यामध्ये संग्रहालयात आहे. असं झालं की मी बोललो 9 वर्ष चाललो मी. त्याच्यानंतर एक दिवस नाही, 1 वर्ष मी शिर्डीला चालत गेलो नव्हतो. मी तरी शिर्डीला आता चालत नाही तरी पण मला सवय आहे. पालखी चालत असते, मला माहीत असते, कारण कुठे कुठे हॉल्ट आहे मला माहीत असते. मध्ये मी भेटायला जातो. तर 1 वर्ष दारणा हॉटेल आहे बघा,
इगतपुरच्या जरा पुढे लेफ्ट साईडला आहे. तिथे आमचा हॉल्ट होता दुपारचा. आणि मला काम दिलं होतं तिथे आमचं वह्या वाटप करायचं होतं गरीब मुलांना. तर मला इथून वह्या वाटप घेऊन जायचं होतं. तिथे असं घडलं तर आमचे ते अध्यक्ष होते प्रमोद सावंत. तिथे एक ना वडील आले मुलगा आला होता. त्यांचं नाव आहे डॉक्टर मनोहर पितळे, मुलाचं नाव आहे डॉक्टर अमोल पितळे. तर ते जे शिर्डीतून पालखीचे चालतात पदयात्री. नाही पितळे कुठले? मुंबईचे पार्ल्याचे पार्ल्याचे. मी तिथे सेवा करायची, सगळ्यांना औषधोपचार करायचे, कारण मुलांना त्रास व्हायचा, काही लोकांना उलट्या होते, पाण्याचं होत नाही. तर मी जायला आणि ती तिथे उभेच होते, ते मला भेटले. मग आमची ओळख वगैरे झाली साईबाबांची. परत रस्त्यावरती आलो पण, म्हणजे ती पण ओळख रस्त्यावरती झाली आहे. आणि ते भेटल्यानंतर मी माझं त्यांना कार्ड दिलं की माझं कार्ड आहे, माझा छोटासा एक व्यवसाय आहे प्रिंटिंगचा. आणि तर तेव्हा आम्ही फक्त प्रिंटिंगच करायचो, सायनेज प्रिंटिंग वगैरे. आणि मी विसरून गेलो. एक 4-5 महिन्यानंतर मला त्यांचा फोन आला, डॉक्टर अमोल पितळे यांचा फोन आला. पण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता, सेव्ह केला नव्हता. मी आपला तरी पण फोन उचलला. तर ते मला म्हणाले की मी अमोल पितळे बोलतोय, आपण भेटलो होतो. तर बोललो हो. म्हणजे मला तुमच्याकडे यायचं आहे, मला भेटायचं आहे, थोडंसं काम आहे आणि आम्ही येऊ का? तर म्हटलं या. तेव्हा माझं ऑफिस होतं लोलपरेलला, अच्छा, शहानदारमध्ये. तर ते आले. त्यांच्याकडे त्यावेळेला तिकडे एक प्रमुख अधिकारी होते, बाबा जगताप म्हणून, शिर्डीचे शिर्डी संस्थानचे प्रमुख बाबा जगताप म्हणून अधिकारी होते. त्यांनी यांना एक काम दिलं होतं की जो फोटो होता द्वारकामाईमध्ये, तो तस्वीर होती, त्या तस्वीर होती कॅनव्हासची. आणि इतके वर्ष ती कॅनव्हास राहून, कारण त्याच्याबरोबर एक 6 फुटावरती किंवा 7 फुटावरती धुनी आहे. हो, त्याचं सगळं हीट, वाफ, रात्रीची थंडी, ह्या सगळ्या प्रकारांतून त्याला थोडंसं मॉइश्चर, फंगस म्हणतो, बुरशी, तसं त्याच्या काही ठिकाणी, म्हणजे पाय आहे किंवा त्या लाद्या ज्या काढलेल्या आहेत पिवळ्या कलरच्या त्या आहेत, नारळ आणि विडा जिथे तिथे ते आहे. तर तिथे थोडंसं ते बुरशी आली होती आणि त्याच्यामुळे त्यांना तो फोटो बदली करायचा होता. म्हणून पितळे साहेबांनी एका फोटोग्राफरला 25,000 रुपये दिले आणि तो फोटो काढला. अच्छा, म्हणजे त्या मूळ तस्वीरीचा फोटो काढला कॅमेऱ्याने. हा, आणि तो त्यांना फ्लॉपीत दिला, कारण तेव्हा हे USB वगैरे काय नव्हतं, सीडी पण नव्हती. त्या फ्लॉपीमध्ये दिला. आणि ती फ्लॉपी, पितळे साहेबांची फ्लॉपी कुठे उडत नव्हती, तर त्याचं काम झालं होतं. मी फक्त इथे थांबवतो तुम्हाला दादा. 1913ला काढलेला फोटो हा 2004 पर्यंत तसाच होता. हो, माय गॉड, तसं 90 वर्ष ही पेंटिंग तशीच होती. अच्छा, माझ्या माहितीप्रमाणे तसंच होता फोटो. कळला, कारण आता मी जो बनवलेला फोटो त्याला किती वर्ष झाली बघा, 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. हा, तसं आहे फोटो. कारण मी केलेला जो फोटो आहे त्याच्यामध्ये एक स्पेशालिटी काय आहे की त्याच्यामध्ये थोडी साईजमध्ये फरक झाला. त्याच्यामुळे खाली एक सफेद बॉर्डर आहे कॅनव्हासवरती आलेली आहे त्याच्यावरती. तर आपण त्यांची फ्लॉपी ओपन होत नव्हती. हा, ते फ्लॉपीमध्ये आला आणि फ्लॉपी ओपन होत नव्हती. आता काय बाबांची किमया, मी मगाशी म्हटलं की बाबा तुम्हाला आपल्याकडे असे ओढून घेतात, किंवा बाबा आपला भक्त किंवा आपला शिष्य चॉईस करतात. तसे ती फ्लॉपी मी माझ्या लॅपटॉपमध्ये टाकल्यावरती ओपन झाली. म्हणजे आधी इतक्या जण, तो काळ किती गेला असेल की ते ओपन होत नाही आणि ते फ्रस्ट्रेट होते. ते म्हणाले की मला ओपन होत नाही, ते किती जणांकडे गेलं माहित नाही, पण ती फ्लॉपी माझ्याकडे ओपन झाली. अच्छा, ओपन झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती बरंचसं काम केलं आणि एक फोटो कॅनव्हासवरती त्याच साईजचा मारला, प्रिंट केला कॅनव्हासवरती प्रिंट केला, डिजिटल प्रिंटिंग केली. आणि तो फोटोची फ्रेम करून पितळे साहेब, मनोहर पितळे, आता ते ह्यात नाही आहेत कैलास असे, आणि अमोल पितळे यांचे डॉक्टर आहेत, ते दोघं तिकडे शिर्डीत घेऊन गेले, ते दाखवायला की असं असं आहे. त्यांना दाखवलं वगैरे शिर्डीमध्ये. आणि समाधी मंदिरात लावून गेले. आणि संविधा मंदिराने ते निघत असताना ना बरीच लोक त्याच्या पाया पडत होते. अच्छा, तर बाबा जगताप त्यांना काय म्हणाले की लोकांनी जर मान्यता दिली असेल तर आपण कोण ठरवणार आहे, हा फोटो बरोबर आहे, म्हणजे ते बाबांनाच मान्य आहे, भक्तांना मान्य. आणि तो फोटो कॅनव्हासचा फोटो त्याच्यानंतर, कारण तिथे चांदीची फ्रेम आहे, हो, तो फोटो त्यांनी परत केला. मी परत एक नवीन फोटो मारला आणि तो त्यांना दिला, तो त्यांनी फिट केला. पण त्यावेळेला काय आलं की चांदीची फ्रेम, जी चांदीची फ्रेम आहे ती तीच होती. मग त्याच्यामध्ये काय खाली आहे ना थोडीशी अर्धा इंचाची जागा, कॅनव्हास 40x30 असेल, 40x30, 30x40 आहे, पण खाली आहे ना थोडीसं मला वाटतं काहीतरी साईजमध्ये म्हणा किंवा प्रिंटिंगमध्ये म्हणा काय तर झालं असेल, ते एवढी जागा, अर्धा इंच जागा प्रिंट झाली नव्हती. ते सफेद कलर आहे, तो आजही तसंच आहे. अच्छा,
आता बरेच लोक त्याच्यामध्ये सांगतात की मी पेंटिंग केलं वगैरे, तर मला त्या वादामध्ये नाही पडायचं. कारण काय, बाबांचं काम आहे, कोणीही करून ते लागलं महत्त्वाचं आहे. पण त्याच्यामध्ये आहे ते. आणि ही आताची पण जी प्रिंट आहे ती कॅनव्हास प्रिंट आहे, परत ती कॅनव्हासच आहे. पण तुमच्याकडे जेव्हा फोटो आला, तुम्ही म्हणाला की त्याला थोडंसं फंगस किंवा बुरशीसारखं लागलं होतं, तर ते काढायला तुम्ही काय मेहनत घेतली, ते कसं तुम्ही काढलं? आजचं टेक्निक मला सगळं माहिती आहे, पण 2004ला तेवढं टेक्निक होतं, त्या फोटोशॉप होतं, ते खूप बेसिक होतं. हा, पण ते होतं तेव्हा, म्हणजे असं फोटोशॉप होतं, फोटोशॉपमध्येच केलं ते. कळलं काय, फोटोशॉपमध्ये करून केलं आम्ही काय. पण ह्या फोटोचं अजून एक वैशिष्ट्य कसं माहिती आहे, तुमच्या घरी जेव्हा फोटो तुम्ही लावता तेव्हा तो एक फोटो वेगळा ह्याच्यामध्ये असतो, पण तुम्ही जशी जशी त्याची पूजा करता तसं त्या फोटोचं तेज वाढत जाते. हा माझा अनुभव आहे, समोर तुम्ही बघू शकता काय ते, तेवढं तेज वाढते. एवढी बाबांची त्याच्यामध्ये किंमत आहे. म्हणजे ते डोळ्यात पाहिल्यानंतर असं ते वेगळा भाव, म्हणजे आपण दुःखी असू तर ते सिरियस दिसतात, आपल्याला आनंद झाला ते स्माइल करताना पण स्माइल वेगळं असतं. ते स्माइल परीक्षा आपली कशी त्याची मजा केली असं स्माइल असतं. मी या गोष्टीचा आम्ही खूप अनुभव घेतलाय. म्हणजे हा चर्चा केल्यानंतर अनेक जणांचा अनुभव आहे, पण ते तेवढं समर्पण पण असलं पाहिजे, किंवा आपण तेवढा, मी म्हणेन पात्रता हा शब्द वापरेन, की आपण त्याची रेग्युलर जर पूजा केली तर ते आपल्याला जाणवतं. आज त्या द्वारकामाईतल्या तसबिरीचा महिमा अनेक जणांकडून मी ऐकतो, की अगदी पूर्वीपासून, म्हणजे मी 10 वर्षाचा असताना गेलो ना, तेव्हा मी माझ्या मामांकडून ऐकलं की त्या तसबिरीला नमस्कार करताना मृदुंग आणि टाळाचे पण आवाज येतात, मागे चाललेल्या धुनीच्या वाफ पण लागते. काही जणांना द्वारकामाईत आपण डोकं ठेवल्यानंतर समोर बाबांचे पाय दिसतात, किंवा द्वारकामाईतले वेगवेगळे अनुभव येतात. तुमच्याकडे जेव्हा हा फोटो आला तेव्हा त्याला फंगस लागलं होतं, तुम्हाला हे डेव्हलप करताना काही वेगळा अनुभव आला का? मला असं वाटतं ना की बाबा ना तुम्हाला वेगवेगळे अनुभव देतात. आत्ताचा जो कालावधी आहे गेल्या 10-12 वर्षाचा, तो माझ्या आयुष्यातला उच्च काळ असं मला वाटेल. बाबा मला समजायला लागले, बाबांचे अनुभव. जसं मी सांगितलं की मला बसमध्ये 2 तिकीट मिळाली, तेव्हा मी अज्ञानी होतो, तेव्हा मला बाबांचं एवढं हे नव्हतं, एक साई भक्त तसं. पण आता मला बाबांची प्रत्येक गोष्ट कळते. असंच एकदा मी शिर्डीला गेलो होतो. नाही, शिर्डीला गेला होतो मी, आलो आणि मला सवय शिर्डीला जाऊन आलो की आता जे इथे मंदिर आहे मुंबईला विक्रोळी टागोर तिथे आहे, आणि तिथे आमचे गुरुजी होते. मला त्यांनी एक हार दिला, आणि तो हार मी आणून इथे बाबांना असा घातला. बाबांना घातल्यानंतर आपण काय नॉर्मल हार असतो, आपल्याला एवढा विचार नसतो, आपण घालून तो विषय संपला असेल ना. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तो हार हळूहळू वाढतोय. मला पहिलं एवढं लक्षात नाही आलं, पण नंतर असं आलं की तो खालपर्यंत आला, इथपर्यंत आला, आणि खाली यायला लागला तो. अच्छा. खाली यायला लागल्यावरती मी थोडासा घाबरलो पण, आणि कारण कुठपण मला माहीत नव्हतं. बराच खाली गेलो होतं, बऱ्याच लोकांना समजलं होतं, बरेच साई भक्त बघायला येत होते हार कसा आहे काय आहे ते. हार तो जपून ठेवला अजून. आणि खाली येत होता तर मी काय केलं, शिर्डीला आता ते गेल्या वर्षी ते गुरुजी आहेत, ते मुख्य पुरोहित बाळ जोशी, ते रिटायर झाले. त्यांना मी फोन केला की गुरुजी असा एक प्रसंग होते माझ्या घरी, तर काय करू मी? तर ते म्हणाले काय करू नका तुम्ही, जमिनीला टच व्हायला देऊ नका, ती खाली एक पाट ठेवा लाकडाचा, आणि त्याच्यावरती तो टच झाला मग तो हे होणार. आणि कसं आहे ते गुरुजीने मला शिर्डीत सांगितलं, मी ठेवला. तो इथे असणारा हार खालपर्यंत गेला होता, पाटावर टेकला आणि वाढायचा बंद झाला. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला 2 दिवस लागले. 2 दिवसात तो असा खाली आला होता. हा ह्या फोटोचा एक अनुभव आहे, आणि तो माझ्याकडे हार अजूनही आहे. त्याचं मला वाटते तो सफेद फुलांचा हार होता, तो हार माझ्याकडे मी सांभाळून ठेवला आहे. म्हणजे तो हार आहे. तर बाबा तुम्हाला असे वेगळे बरेच अनुभव देतात. तुम्ही जसे जसे बाबांकडे आकर्षित होता तसे, तेव्हा मी जेव्हा हे पेंटिंग करून घेतलं, किंवा जेव्हा सुरुवातीला पालखी चालत होतो तेव्हा मी एवढं आकर्षित नव्हतो. पण तुम्ही जसं जसं तुम्हाला अनुभव होता, तुम्ही पोथी वाचता, पोथीचे अनुभव, तुमच्या आजूबाजूचे अनुभव, तुमच्या आयुष्यात येणारी माणसं, तुम्ही जसे बाबांकडे वळता तसे तुमच्या आयुष्यात चांगली चांगली माणसं येतात. हे सगळं बाबाच घडवतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, जी फ्लॉपी अनेक ठिकाणी ओपन नाही झाली असं मी ऐकून आहे, पण मी अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं की ती जवळपास अनेक महिने फिरत होतं, ती फ्लॉपी कुठेच ओपन होत नव्हती. आणि ते तुमच्याकडे येणं म्हणजे किती अटॅचमेंट आहे तुमची त्या दृष्टीने.
आणि तो तुमचा व्यवसाय, तुम्ही पितळेंना भेटणं आणि पितळेंनी तुम्हाला नंतर फोन करून सांगणं, तर ह्या काही योगायोग नाही म्हणता येणार. एक घडलेलं असतं. मला असं माझं असं मत आहे प्रामाणिक ना, की ह्या फोटोसाठी बाबाने माझे निवड केलेली आहे आणि माझी ती जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे ती, आणि त्याच्यामुळे मी त्याचे पैसे न घेणं हे एकच आहे. ज्या दिवशी मी पैसे घेईन किंवा माझ्या डोक्यामध्ये हवा जाईल की मी लोकांना फोटो वाटतो, मी फोटो वाटत नाही, मी फोटो लोकांना एक सेवा म्हणून देतोय, वाटायचा माझा बरोबर नाही, त्या दिवशी कदाचित ते काहीतरी वेगळं होईल. त्याच्यामुळे मला काय, मी बाबाला सांगतो की माझे तुमच्या बाबतीत जे हे आहेत ते माझे पाय जमिनीवर राहू द्या, जेवढी माझ्याकडून सेवा होईल तेवढी मी करत जाईन. आज कित्येक देशामध्ये फोटो आहेत आपले. आता माझ्याकडे 2 फोटो आहेत. त्याने मला परवा फोन केला होता की दुबईला मला फोटो पाहिजे, 2 छोटे 8x10 आहेत. आता ह्या फोटोच्या माध्यमातून मला एक जे हे भेटले आहेत, तिचं नाव आहे, तिचं मुलीचं नाव आहे साई श्री, ती दुबईला असते, आणि मीना म्हणून, आई, मुलगा आणि मुलगी असे 3 भेटले. ते माझ्या कॉन्टॅक्ट असतात. मी त्यांना भेटलो नाही कधी, फक्त साईबाबांचे भक्त म्हणून कॉन्टॅक्टमध्ये असं माझ्या असं संपर्कात असतात ते. तर बाबांमुळे मला अशी खूप लोक भेटली ज्यांचा, आणि बाबांच्या मार्गामध्ये ना जेव्हा तुमचे संबंध येतात तेव्हा एक तुमचं निस्वार्थ रिलेशन असलं पाहिजे, संबंध असले पाहिजे, निस्वार्थ तुमचं प्रेम असलं पाहिजे. तुम्हाला बरंच काय येतात. बाबा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बरीच आमिष दाखवतात. तिथे तुम्ही जायचं की नाही ते तुम्ही ठरवायचे, परीक्षा. तसं म्हटलं अमोल पितळे आणि काका आमच्या म्हणजे त्या कालावधी भेटणं, ते करणं, त्यांच्या थ्रू आपल्याकडे येणं, त्यांच्याही भाग्यामध्ये होतं, माझ्याही भाग्यामध्ये होते की हा फोटो तिथे लागावा. हे सगळं बाबांची निवड आहे असं माझं मत आहे. आता तुम्ही म्हणालात की तशा पद्धतीने 4 पेंटिंग्स जयकरांनी केलेल्या होत्या, शामराव जयकरांनी केलेल्या होत्या. त्यातली ही एक पेंटिंग आहे जी बाबांना पसंत पडली. एक पेंटिंग पार्ल्याला दीक्षितांकडे पण आहे. पार्ल्याला दीक्षितांकडे पण आहे, आता पण आहे. आणि 2 मोरेश्वर प्रधान ते मला माहित नाही कुठे आहेत ते. अच्छा, ते तुम्हाला आता माहित नाही. आणि दीक्षितांकडचं पेंटिंग तुम्ही ॲज इट इज ओरिजिनल? हो आहे, सेम आहे आणि सेम आहे. अच्छा, आता त्याला पण किती वर्ष झाले असतील? हो, तर तसंच आहे. दीक्षितांचं 1913 पासून आज दीक्षितांची पण सेवा उच्चतम सेवा, आमच्यापेक्षा खूप मोठी सेवा त्या कालावधी, त्या कालावधीमध्ये होते. ते खूप वेगळं दीक्षित वाडा आहे शिर्डीमध्ये, कळला का? त्याच्यामुळे मी कायम काळजी घेतो की त्या ह्याच्यावरती खाली एक नाव आहे शामराव जयकर. मी काळजी घेतो ते काढलं जाणार नाही, कारण ते क्रेडिट त्यांचं आहे, माझं नाही आहे. क्रेडिट फोटो करायचं त्यांचं आहे. मी फक्त मधला माणूस आहे की ते कार्य पुढे करतोय. पण मला असं म्हणजे बऱ्याच लोकांनी सांगितलं की ते आता काढून तुम्ही अनिल काटकर बोललं नाही, ते आपल्याकडून घडायचं नाही, कारण ते त्यांचं काही टणा घेऊन तुमच्याकडून रिस्टोरेशन झालं, हीच गोष्ट खूप मोठी आहे. आणि तुम्ही जे सांगताय की तुमच्याकडून फोटो अनेक घरात गेलेले आहेत की जे साई भक्त तुमच्या हजारो पण आज लाखो भक्त ज्या फोटोचं दर्शन घेत आहेत त्याचं रिस्टोरेशन तुमच्याकडून झालं आणि ते बाबांनी तुमच्याकडून करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, मुंबई ते शिर्डी किंवा ठाणे जिल्ह्यापासून जे पालख्या निघतात त्या पालखीमध्ये एक फोटो लागतो. मी असं दावा करणार नाही की सगळ्या पालख्यात आपले हा फोटो आहे, पण बऱ्याच पालखीमध्ये म्हणजे 90% पालखीमध्ये जो फोटो आहे तो द्वारकामाईचा फोटो आहे. आणि योगायोगाने तो आपल्याकडून सेवा करून गेलेले आहे. वाया गेलाय, कधी कधी माझ्याकडे आलं नाही पण तुमच्या थ्रू गेला असं पण गेलाय. तो फोटो कळते, कारण ओरिजिनल फोटोवरती जयकरांचं नाव आहे, नंतर जे फोटो आहे त्याच्यावर जयकरांचं नाव त्या ह्याच्यावर नाही आहे, तिथे प्लेन आहे. ओरिजिनल फोटो जयकरांचं नाव असते आणि आम्ही त्याची काळजी घेतो, कारण त्याचं क्रेडिट जयकरांनाच भेटलं पाहिजे. त्या फोटोच्या आता जिथे स्वामींचा फोटो तिकडे दिसतोय तो उजव्या हाताला खाली जयकरांची सिग्नेचर आहे. तो जो खांब आहे त्या खांबाच्या खाली दगडाची एक हे आहे, त्याच्यावरती जयकरांचं सिग्नेचर आहे. आणि मी बघितलंय काय वेळा ह्याच फोटोवर फोटो काढलेला फोटो पण आहे, इथं फोटोचा हार वगैरे पेंटिंग केलेले फोटो आहेत, पण ते तसे ओरिजिनल दिसत नाही. किंवा ह्या फोटोमध्ये ती ही जी काय तुमची दृष्टी फिरते बाबांची, ती बाकीच्या फोटोमध्ये नाही अशी. मी एक अनुभव घेतलाय की साईबाबा म्हटल्यानंतर एक अशी मिशवी दाढीवाले असलेले बाबा आपण जे समाधी मंदिरातल्या मूर्तीमध्ये पण दिसतात, पण द्वारकामाई मधल्या ज्या फोटो काढलेला आहे मला वाटतं त्यावेळी बाबांची मिशी थोडीशी कमी दिसते त्याच्यामध्ये. तर तो एक यवन रूप त्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे दिसतं. हे इतर फोटोंमधला आणि हा फोटोमधला हा फरक आहे. तर यातलं तुम्हाला काही माहिती आहे का गोष्ट काय? मला असं वाटतं की ते त्या वेळेला ना म्हणजे तसं बोलायचे ना बाबांना. बाबाने कधी मानलंच नाही ना. बाबा तर म्हणायचे सबका मालिक एक आहे. बाबाला लोक बोलायचे की फकीर आहे वगैरे, पण ते ठीक आहे, आपण आपलं काम करत राहायचं, त्याच्यावर त्यामध्ये पडायचं ना. आपण आपले गुरु आहेत ते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत आपण न पडलेलं बरोबर. अगदी बरेच लोक असं पण करतात की
बाबा भक्त देवच नाही आहेत. हो. ठीक आहे, तुम्ही नका मानू, आम्ही मानतोय, संपलं आपलं खूप आहे, खूप आहे. तुम्ही कोणी असाल तर तुम्ही तुमचं मत आहे, जे मानतात ते मानणारच, ते काही सोडणार नाही कोणी सांगितलं म्हणून, मग तो कुणीही असो. पण ते एक वैशिष्ट्य मला या फोटोतलं दिसतं की यवन रूप खूप स्पष्टपणे दिसतं त्यातलं. आणि त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो, मी आजही माझी नजर तिथे आहे, तर ते आपल्याकडे बघतायत असं ते खूप जाणवत राहतं. आणि ती बसलेली मुद्रा आहे ना, ही शांत वाटते. असं म्हणतात की घरामध्ये उभा फोटो नसावा पूजेला. अच्छा. आता पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती उभीच आहे, म्हणजे ती पहिल्यापासून उभी आहे, पण गणपती उभा पूजू नये किंवा उभा, कारण त्याला उभा माणूस जो असतो, म्हणजे जसा पाहुणा येतो आपल्याकडे, काय कसे बऱ्याने गेला आपण बसायला सांगतो. हा, बसा, ते बसले नाही तर काय, ते फक्त गेले. बसल्यावरती त्यांची खुशाली आपल्याला कळते, आपली खुशाली त्यांना कळते. तसा हा भाग कदाचित असेल. ही तसबीर ज्या ज्या देवाऱ्यांमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी लागलेली आहे, तर आपला एक कोणतरी आधारवड बसलेला आहे, ही भावना त्याच्यामध्ये. जे लोक श्रद्धेने पूजतात ना बाबांना, त्या प्रत्येक माणसाला बाबाने अनुभव दिलेला आहे. काही लोकांना त्या अनुभव कळत नसतील, काही लोकांचं ज्ञान नसेल, पण ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना अनुभव आहेत, ते माझ्याशी बरेच लोक शेअर करतात. आणि मला एक अनुभव सांगायचा आहे, तो फार महत्त्वाचा अनुभव आहे. माझ्या आयुष्यामध्ये ना बरेच माणसं मला रस्त्यावरती भेटलेली आहेत. रस्त्यावरती, ह्या कथेचा पण एक भाग आहे रस्ता. तर मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. एक सावंत म्हणून रस्ता आहेत, माझे खास मित्र आहेत ते. त्यांचं नाव आहे राजावंश सावंत. त्यांना शिर्डीवरून शिर्डीवरून मला काहीतरी प्रसाद वगैरे यायचं होतं. माझे एक मित्र आहेत कैलासवासी, कैलास बोबडे नाही, ते त्यांनी त्यांच्याकडे काहीतरी प्रसाद दिला होता. बोलले, सावंत बोलले की घाटकर साहेबांना भेटा, तुम्हाला ती व्यक्ती आवडेल. सावंत साहेबांना बोलले की तुमच्यासारखीच आहे. म्हणून सावंत साहेब मला भेटले, माझी त्यांच्याशी मैत्री झाली. माझ्यापेक्षा सावंत साहेब मोठे वयाने मोठे आहेत, 7-8 वर्षाने. आणि त्यांच्या दुकानामध्ये असताना, आम्ही बाहेर उभे असताना, त्यांनी मला बघितलं. मला एक 7-8 वेळा गेल्यानंतर मला बोलले, थांबा मी एकाला फोन करतो. आणि त्यांनी फोन केला. आम्ही दुकानाच्या बाहेर उभे होतो आणि एक व्यक्ती आली. त्यांचं नाव आहे जनार्दन माळकर. त्यांचं आत्ता वय 76 वर्ष आहे. दोघे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. आणि जनार्दन माळकरांची आमची तिघांची ओळख झाली आणि आम्ही आपलं एखादं असं नाव ठेवलं, आम्ही 3 डोके आहोत. जनार्दन माळकरांना एकदा स्वप्न पडलं की त्यावेळेला आम्ही तिघे जण शिर्डीमध्ये असायचो बाबांच्या काळ्या कांडात, आणि द्वारकामध्ये बसलेले असायचो. अच्छा. हे पहिलं त्यांना स्वप्न पडलं. काही दिवसांनी त्यांचे जे गुरु आहेत ते काळसिद्धेश्वर महाराज आहेत. अच्छा. त्यांचा जो कोल्हापूरला एक काहीतरी गाव आहे, त्यांचा कनेरी मठामध्ये त्यांचा मठ आहे. तर ते पाया पडायला गेले. तर त्यांच्या महाराजांनी त्यांना विचारलं की 2 डोके कुठे आहेत, दोघं कुठे आहेत. तर त्यांना काय वाटलं की त्यांना 2 मुली आहेत ना. तर त्या मुली, ते बोलले नाही, त्या मुली नाही आल्या. मी विचारले, नाही तू म्हणतोस ना 2-3 डोके आहेत, तर 2 डोके कुठे आहेत. तेव्हा त्यांना ते एकदम थोडंसं त्यांना हे झालं, फिलिंग झालं की कुठेतरी हे साम्य जुळते आहे की आम्ही असू. आणि त्याच्यानंतर आमची जी मैत्री आहे, की आमचे जे नातेसंबंध आहेत, ते रक्ताच्या पलीकडे गेले. अच्छा. म्हणजे आज आमचं असं आहे की आम्ही एकमेकांशिवाय गुरुबंधू असतो किंवा एकमेकांच्या सुखदुःखात एवढ्या सामील असतो की हे होऊ शकत नाही. हा एक असा अनुभव आहे ना की बाबा तुम्हाला योग्य वेळी योग्य माणसं तुमच्या आयुष्यात आणतात. कळलं का? कारण आत्ता मी गेल्या मंगळवारी शिर्डीमध्ये होतो. शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. एका दुकानामध्ये उभा असताना त्या दुकानाने मध्ये एक स्त्री होती, वय असेल मला एक 45-50 वर्षाची. ते म्हणाले, ह्या मॅडम आहेत आणि ह्या पॅरिसला राहतात. अच्छा. फ्रान्स. मी आपला रोजचा ओम साईराम केला. तर ते म्हणाले, माझ्याशी हिंदी बोलल्या, कारण त्यांचं बरंचसं आयुष्य नाशिकमध्ये गेलं आहे. आणि नाशिकमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील नाशिकमध्ये होते मिलिटरीमध्ये, ओझरला. त्याच्यानंतर ते पॅरिसला गेले तिचे, आणि त्यांचं नातेवाईक दिल्लीला आहेत. ती व्यक्ती 2 वेळेला इंडियामध्ये येते फक्त बाबांच्या दर्शनाला. वर्षातून 2 पॅरिसवर येतात. अरे बाप. आणि त्या मला भेटल्या. मग आमची अशी ओळख झाली. तर त्याच्या समोर आहे ना, त्या दुकानाच्या समोर बाबांची तस्वीर होती. तर ते म्हणाले की ही तस्वीर आहे ना, ही साहेबांनी दिली माझ्या दुकानात पण, तर ती तुम्ही तुमच्याकडे असली पाहिजे. ते म्हणलो, मॅडम आपको चाहिए तो मैं दे दूंगा, आप कभी जा रहे हैं? मैं तो जा रहा हूँ परसों, लेकिन मेरा घर दिल्ली में, उधर मैं रहने वाली हूँ 15 दिन और. त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, मी मला ॲड्रेस पाठवा. ते मला ॲड्रेस पाठवला. योगायोगाने
त्यांना ते फोटो आजच भेटले आणि त्यांना मी त्यांनी एक फोटो मागितला, त्याला मी 2 फोटो पाठवले. म्हटलं एक फोटो तुम्हाला घ्या आणि एक फोटो कोणत्या तरी घरी जाऊ दे, कारण माझी इच्छा आहे की माझे गुरु सगळ्यांच्या घरी असावेत. बरोबर. त्याच्या मी त्यांना म्हटलं की हा फोटो तुमच्याकडे ठेवा. आणि आज त्यांचा मला फोन आला होता आणि ते म्हणाले की तुम्ही काही करून पॅरिसला या, तर आपलं काय काम असणार. त्या पॅरिसच्या अनुभवावरून मला अजून एक अनुभव आठवतो. मी एकदा शिर्डीत चालत होतो आणि मला माझे एक मित्र आहेत शिरोळकर साहेब बरोबर, त्यांचं ज्वेलर्सचं दुकान होतं, ते आता हयात नाही आहेत. त्यांचा मला फोन आला आणि तेव्हा मला वाटतं मी सिन्नर मुंबईच्या दरम्यान असेल की साहेब एक काम आहे, एक कॅनडावरून एक व्यक्ती आली, त्यांचं अंदाजे मला नाव असेल आठवते चावला असेल, सिंधी व्यक्ती होती, चावला असू शकते असं मला आयडिया नाही. तर त्यांना भेटायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे मुंबईला येतो, मी भेटूया. मुंबईला मी आलो, माझं लोलपरेला ऑफिस होतं, तिथे मी बसलो होतो. चावला मला भेटायला आले. त्यानं मी हे बाबांच्या माझ्याकडे फोटो असा 18x24 मी त्यांना फोटो दिले. मला वाटतं त्यांना एखादा हवा असेल. ते बोलले नाही मेरे को 15 फोटो चाहिए. अच्छा. मी बोलो अच्छा इतना क्यों चाहिए. ते म्हणाले की मला माझं तिकडे 13 दुकान आहे ज्वेलर्सची. 13 दुकानं कॅनडामध्ये ज्वेलर्सची आहेत एका भारतीय माणसाची. त्यावेळीची गोष्ट सांगतो मी. आणि 2 फोटो मला पाहिजे माझ्या घरी लावायला आणि कोणाला द्यायचं असेल. तर मी त्यांना 15 फोटो मारून दिले. त्यामध्ये असं आहे ना की मी ह्या फोटोचे कधी कोणाकडून पैसे नाही घेतले, कधीच घेत नाही. कारण मी बाबांना विकण्या एवढा मोठा नाही आहे. बाबांची सेवा करू शकतो मी आणि बाबाने मला भरभरून दिलं पण आहे ते सेवेचं. तर मी त्यांना म्हटलं की पैसा तो मैं लूंगा नहीं आपसे, क्योंकि मैं किसी को बाबा को बेचने इतना बड़ा नहीं हूँ. मी त्यांना बोललो. तर ते बोले ना आपको पैसा लेना ही पडेगा, आप बताओ कितना दो, ब्लैंक चेक देता हूँ, मैं बस डॉलर पैसा देता हूँ. बोला मैं सर नहीं, मतलब माफ़ कीजिए मैं पैसा नहीं ले सकता हूँ. तर मला म्हणाले की नाही मग कसं अडचण होईल. बोला नाही अडचण काही नाही होणार, तुम्ही असं मनामध्ये काय आणू नका, तुम्ही हे फोटो घेऊन जावा आणि लावा. मला मी मनापासून देतोय ना, माझं असं काय तुम्ही पैसे घेणे म्हणून वाईट वाटतं असं काय नाही. मी मनापासून देते, माझी सेवा करतोय, तुम्ही तर वाईट वाटून घेवा. आणि ते मला त्यांचा कार्ड देतं. मला मेरा 13 स्थळ दुकान है, मेरा खुद का अच्छा बंगला है, आपको जब भी कनाडा आना होगा मुझे सिर्फ बता दो, सब कुछ मैं करूँगा आपके लिए, लेकिन आप आ जाओ. आणि मग सांगायचं असं आहे की त्या वर्षी आता मला वाटतं ह्या गोष्टीला 10 ते 12 वर्ष झाली असतील अंदाजे. मी ते विसरून पण गेलो, कारण मला कॅनडाला जायचं असेल तर बाबा पाठवतील, त्याच्याकरता मला कोणाची गरज नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि मी विसरून गेलो, कारण आपलं कर्म काय आहे, प्रत्येकाच्या घरी माझ्या सद्गुरूचे फोटो लागले पाहिजे, हे आपलं कर्म आहे. बाकी आपल्याला त्याच्यामध्ये काय आपला व्यक्तिगत फायदा काय करून घ्यायचा नाहीये. सद्गुरू सगळीकडे पोहोचले, त्यांचा प्रसाद झाला म्हणजे आपण बरोबर साई भक्तावरून. आणि तुम्ही जे म्हणालात की मला सगळ्यात जर चांगलं वाटत असेल साई भक्त अनिल घाटकर, बाकी सगळं ठीक आहे, ओके. नाही तुम्ही हे म्हणताय, पण त्या तसबिरीच्या मुळे तुम्ही ज्यांना ज्यांना दिले त्यातला मी एक भाग आहे. प्रत्येकाच्या घरी बाबा येऊन बसलेत ते तुमच्यामुळे. हा आनंद मी पण घेतो आणि त्या प्रत्येक फोटो ज्याच्या घरी गेलेला आहे त्याला तो आनंद नक्की मिळत असेल. परवाच्या दिवस असाच प्रसंग घडला. माझ्याकडे एक माझा सहकारी आहे, मी स्टाफ नाही म्हणणार, सहकारी आहे, पागडे नाव आहे त्याचं. त्याची मुलगी आहे 7 महिन्याची, ती गेले कित्येक महिने आजारी आहे. अच्छा. कित्येक महिने आजारी आहे, ती सारखीच आजारी पडते. माझ्याकडे तो आला, मला म्हणाला सर प्रॉब्लेम आहे. मी त्याला उदी बाबांची उदी आहे 2 पॅकेट दिली. त्याला सांगितलं, मी काहीतरी सांगितलं करा की बाबा असं बाबांना काहीतरी बोल. आणि मला आनंद आहे की तो आज मला सांगायला आला की मुलगी खूप छानपैकी हसायला खेळायला लागली एवढ्या दिवसानंतर. तर हे बाबांचे अनुभव आहेत. आपल्या माध्यमातून जादूटोणा नाही का, जादूटोणा बाबांना आवडायचं नव्हतं, पण बाबांची सेवा करून जर एखाद्याचं चांगलं होणार असेल तर ते आपण केलं पाहिजे. उदी म्हणजे एक आशीर्वाद आहे. चुकीच्या गोष्टी आपण करायला सांगायच्या नाही, पण ह्या गोष्टी बाबांची उदी म्हणजे बाबांनी असते निवडणी केली उदी आहे, ती उदी तर एखाद्या आजारी माणसाला पाण्यात टाकून दिली तर त्याचा अनुभव येतो माणसाला, डोक्याला लावली त्याचा अनुभव येतोय माणसाला. तर प्रत्येकाला याचा अनुभव उदीचा अनुभव आहे. उदीचा 33व्या अध्यायामध्ये 33व्या बाबांचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये प्रगती हे दिलेली आहे. तर उदीचा त्याचा एक वेगळा हे आहे. त्यामुळे उदी माणसाकडे साई भक्तांकडे असतेच. बऱ्याच सगळ्यांचा उदीचा एक वेगळा अनुभव लोकांना आहे. त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाला जर त्याचा उपयोग होत असेल, त्याचा फायदा होत असेल तर तो दिला पाहिजे. तुम्ही म्हणालात की तुम्ही अनुभव स्वतःचा सांगताना म्हणालात की घरची परिस्थिती तेवढी नव्हती आणि तो जो काळ होता म्हणजे तुम्ही 98 ते 2000 हा
टेक्नॉलॉजीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा खूप मोठा काळ आहे आणि त्या काळात तुमच्याकडे ही मूळ तस्वीर रिस्टोरेशनसाठी आली आणि तुम्ही त्याला स्वतःचा टच दिलात. एक ते जे जसं मूळ स्वरूप आहे ते टिकवून तुम्ही दिलं. तर तुम्हाला मगाशी पण मी तुम्हाला एक प्रश्न केला की ते मूळ स्वरूप टिकवताना तुम्हाला कसं लागलं का? तुम्ही फोटोशॉप वापरला असं पटकन म्हणून गेलात की ते तुमच्या हातात जे आलेलं आहे ती एवढी मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ते आता तुम्हाला करायचं आहे. तर ती जबाबदारी पार पडताना तुम्हाला किती दिवस गेले? तुम्हाला काही आव्हानं आलं का? तुम्हाला काही अनुभव त्यातून येत गेला का? मला वाटतं की माझा तर वेगळा अनुभव आहे. मला असं वाटतं की बाबांनी मला आव्हानं यायला दिलं नाही, कारण त्यांची इच्छा असेल हो की हे इथे व्हावं. पण मला एक 7-8 दिवस लागले सगळ्या गोष्टी करायला. पण तशी, कारण मला एवढं होईल मला कधी अपेक्षाच नव्हती ना. हा फोटो सगळ्यांकडे जाईल, त्याच्यामुळे माझं एक वेगळी ओळख होईल. कारण मला तेवढं द्वारकामाईच्या फोटोबद्दल ज्ञान नव्हते, ते आता यायला लागलं. जेव्हा मी जयकरांची स्टोरी वाचली, ह्या फोटोची मला कथा कळली, ती मला कथा सांगितली याने, काकाने सांगितली, पितळे काका त्यांनी मला सांगितली, त्यांनी सांगितली. त्याच्यामुळे मला ह्या फोटोचं एवढं काय होईल मला माहित नव्हतं. मी आपला एक फोटो आलाय तो करायचा आहे आणि बाबांची मला तेव्हा बाबांनी सवडलं असेल की बाबा हे सगळं घडलं पाहिजे असं, ते बाबांनी ते घडून घेतलंय. त्यावेळेला एवढं नव्हतं आणि तेव्हा मी कामाला होतो तिथे. माझा स्वतःचा व्यवसाय नव्हता तेव्हा, मी कुठेतरी कामाला होतो. माझा व्यवसाय चालू झाला 2001ला. तेव्हा मी कुठेतरी काम करत होतो. कळलं का? मी माझा एक कलिग आहे, ते आम्ही काम करत होतो. तेव्हा मी कम्प्युटरवरती वगैरे छोटं मोठं डिझाईन करायचो. आता ते मी तेही करत नाही, कारण माझ्याकडे एवढे हे असतं सहकार्य असताना. त्याच्यामुळे मला असं आजही वाटते आणि तेव्हा आता वाटते मला की ह्या कालावधीत की बाबांनी हे सगळं स्वतः घडवून आणलेलं आहे. कळलं काय? कारण तसं नाही तर आमची डॉक्टरांची काय, अमोलपित्रांची काय ओळखत नव्हती. आज त्याचं माझं ते नातं आहे, ते एकदम बंधुत्वाचं नातं, कारण तेच हेच आहे, बाकी काय नाही. मग त्यानंतर तुम्ही म्हणाला तेव्हा तुम्ही नोकरीत होतात आणि तुम्ही तो फोटोला रिस्टोर केलं, त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल आला? माझ्या आयुष्यात खूप बदल आले. मी काय मागितलं नाही, बाबांनी द्यायचं काही कमी नाही केलं कधी. अच्छा. कधीच नाही कमी. मी मागितलं नाही आणि बाबांनी काही कमी नाही केलं, कमी केलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत गरीब हलाखीच्या कुटुंबात माझा जन्म झाला असं म्हणता येईल. माझे वडील मिल कामगार होते. पिलचा का जेव्हा संपत झाला ना, तेव्हा फार वाईट परिस्थिती, फार वाईट परिस्थिती होती. खायचे कपडे सोडून द्या, म्हणजे शाळेत जायचो तर मागे फाटलेली पॅन्ट असायची, अशी परिस्थिती होती. याच्यामधून मी काम करत असताना माझं लग्न झालं. माझ्या आयुष्यामध्ये माझी पत्नी आली आणि ती पण थोडी साई भक्त होती. माझं हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. पण तेव्हा आम्ही चाळीमध्ये राहायचो. बाबाने आमची एक रूम घेतली होती, छोटीच रूम होती, 10 बाय 12ची रूम होती. चाळीत राहायचो आणि मी कामाला होतो. मी जिथे कामाला होतो ना, तिथे माझा जो बॉस होता त्याचं नाव आहे गुरजीत सिंग साहनी. त्याने माझी पंजाबी आहे, त्याने माझी इंटरव्ह्यू घेतली होती. आणि मी कोणामुळे गेलो तर माझे भाऊ, चुलत भाऊ माझे अरविंद घाटकर, ते तिथे कामाला होते. त्यांना मी म्हटलं की मला नोकरीची गरज आहे. त्याने माझा रेफरन्स दिला आणि मी कामाला गेलो. माझी इंटरव्ह्यू चालू असताना त्यांना जाणवलं की मला नोकरीची गरज आहे. माझी मुलाखत त्यानेच घेतली, गुरजीत सिंग साहनीने. आणि मी कामाला असताना टीव्ही इंडस्ट्री इस्टेट, म्हणजे टीव्हीचा जो मनोरा आहे मोठा उरळीला, तिथे इस्टेट कामाला होतो. मला पगार होता 3800 रुपये. कधीची गोष्ट आहे ही? गोष्ट आहे 94ची. अच्छा. एवढा कमी पगारामध्ये मी तेव्हाचा पगार आहे. आणि मी लग्न करत असताना मी बरंच लोन काढलं होतं, तर माझा 2000 रुपयाचा हप्ता जायचा. माझ्याकडे उरायचे किती? 1800 रुपये. घरी पैसे द्यायचो बाबांना आमच्या, पैसे उरायचे नाही. मग मी काय करायचो की पास वगैरे काढून येतो आणि मी वरळीपासून मी पैसे नसल्यामुळे चालत जायचो परेलला. अच्छा. ही माझ्या आयुष्याची सुरुवात. त्या कालावधीमध्ये गुरजीत सिंग साहनी माझे बॉस होते. ते माझ्या एवढे संपर्कात आले, आपण म्हणतो ना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कामावरती आपली काही लोकांची नाळ जुळते, तशी ह्याची माझी नाळ जुळली साहनीशी. आणि त्याने मला एकदा विचारलं की जिंदगी में क्या करना चाहते हो? मैं बोलो कि मैं बहुत कुछ करना चाहता हूँ, लेकिन कैसा करूँ मुझे पता नहीं. त्याने माझी मेहनत बघितली होती. थोडा कोकणातला असल्यामुळे स्वभाव थोडासा रागीट पहिला होता, आता नाही आहे. आणि त्याचा सौम्य स्वभाव एकदम, पण त्याला मी समजलो होतो. तर त्याने मला विचारलं की कुछ चालू करना है तो आप आएंगे साथ में क्या? तर म्हटलं हां. त्याला मी तेव्हा सर बोलायचो, पुढची स्टोरी येईल ते हळूहळू.
आ जाऊंगा. तर ते मला ऐकलं की म्हणजे सर मत बोला आप म्हणजे नाम बोलो गुरुजीतले ना मी आपसे छोटा हो. तर मला ते होतच नव्हतं कारण आपल्याकडे संस्कार नाहीत ना बॉसला नावाने बोलायचे. मग 2000 आम्ही चालू केलं आणि मग 2001ला ते तिथून बाहेर पडले आणि त्याने स्वतःचा एक छोटासा बिझनेस केला. कारण त्याने मला विचारलं होतं पण माझी सौभाग्य होती दुसऱ्या वेळेला गरोदर होती आणि तिचा रिझल्ट लागणार होता सप्टेंबरला. तर मी म्हटलं की मी येतो कारण अशा कालावधीमध्ये त्या स्त्रीला त्रास होणार नाही दुःख होणार अशी निर्णय नाही घ्यायचे. तर नोकरी सोडण्याचा निर्णय फार वेगळा असेल आणि तो मराठी माणसासाठी खूपच वेगळा आहे, खूप मोठा निर्णय आहे. तर त्याच्यामुळे मी नोकरी सोडली नाही. मी बोलो आप आगे बढ़ो मी पीछे से आता हूँ. 8 सप्टेंबर 2001ला मला मुलगा झाला. अच्छा. आणि त्याच दिवशी मी रिझाईन दिला, राजीनामा दिला की माझं काम झालं होतं. आणि त्या दिवसापासून गुरुजीत सिंग साहनी माझा व्यावसायिक पार्टनर आहे, जो बॉस रक्ताच्या पलीकडे नातं आहे आणि आज आम्ही आजही एकत्र आहोत, एका विचाराने चालतो. तो माझा बॉस होता, तो माझा व्यवसायिक पार्टनर आहे आणि आमचं रक्ताच्या पलीकडे नातं आहे, रक्ताच्या पलीकडचं म्हणजे सक्का भाऊ जसं तसं नातं आहे आमच्या दोघांचं. ही आमची सुरुवात झाली आणि त्यावेळेला पण आमच्याकडे माणसं नव्हती कोण. तो आणि मी कंपनीचे मालक, कंपनीचे सुपरवायझर, कंपनीचे मॅनेजर, कंपनीचे डिलिव्हरी बॉय, कंपनीचे हिशोब तपासणी सगळं आम्हीच होतो. मग हळूहळू 2 माणसं आली, 4 माणसं झाली. आज सांगायला अभिमान आहे मला की आमच्याकडे नाही म्हटलं तरी 200 ते 250 माणसं काम करतायत. अरे वा. आणि आमच्या पार्टनरशिपमध्ये डायरेक्टरशिपमध्ये आज 2 ते 3 कंपन्या आहेत. अरे वा. आणि हा प्रवास माझा एकट्याचा नाही आहे, त्याच्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. मग असे म्हटलं ना की मी मागितलं नाही आणि त्याने द्यायचं काय कमी नाही केलं. आणि माझ्या पार्टनरचा माझ्यावरती असलेला विश्वास. आता आमच्याकडे तिसरा एक पार्टनर आला आहे आमच्या कंपनीमध्ये, मंगेश नाबर म्हणून. कळलं काय, हे आमचं एकत्रित आम्ही काम करतो सगळं आणि विश्वासानेच कंपनी मोठी होते. आज माझा मुलगा मला जॉईन झाला आहे, माझ्या पार्टनरचा भाचा मला जॉईन झाला आहे, माझी मुलगी काही प्रमाणात काम करते. आणि आम्हीच कायम सांगतो की आमच्याकडे कोण कामाला नाही, आमचे सगळे सहकार्य आहेत. मी बोलताना असंच करतो कारण आपण जन्मजात आपण हे नाही होतो, व्यावसायिक नाही होत. बाबाने काहीतरी ठरवलं असेल, बाबाने मला काहीतरी निवडलं असेल म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यामुळे त्यांच्या कृतज्ञतेने आपण काम करायचं आहे. ह्याच्यातून तुम्हाला मी एक अनुभव सांगतो ह्या गोष्टीतून. हा जो आमचा व्यवसाय आहे हा व्यवसाय सायनेज म्हणजे जे मोठमोठे बोर्ड बनतात, डिस्प्ले बोर्डपेक्षा डिस्प्ले हा छोटा होईल, मोठे बोर्ड म्हणजे मॉलचे, मोठमोठे टाटा शोरूमचे असे बोर्ड बनतात. ते माझा व्यवसाय आहे आणि माझी इच्छा होती कुठेतरी याचा उपयोग शिर्डीमध्ये व्हायला पाहिजे. शिर्डीमध्ये असं माझी खूप प्रामाणिक इच्छा होती. 2-3 वर्षापूर्वी मला शिर्डी संस्थांकडून वाया विचारणं आलं आणि त्यांच्याकडे एक मोठा बोर्ड आहे जो आज शिर्डीमध्ये प्रसिद्ध बोर्ड आहे. 70 फुटाचा बोर्ड आहे, 70 फूट मेन रोडला बोर्ड आहे, उभा असा आहे साहित्य, तो मी बनवला आहे. आणि त्याच्यानंतर आज शिर्डीमध्ये जेवढे काय सायनेज आतले जे बदल आहे तो संस्थान आणि मी आमची कंपनी ह्यांच्यामधून सगळं माध्यमातून होतोय. अरे वा. आणि मी म्हणतो की हेही बाबांनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. कारण कदाचित ते फार दूरदृष्टी सद्गुरू आहेत, त्यांनी सगळं हे ठरवलं असेल फोटोमध्ये. आणि त्याच्यामध्ये तुषार शेळके आहेत, इकडचे गाडीलकर साहेब आहेत जे आज प्रमुख आहेत, तिथले सीईओ आहेत, खूप चांगले व्यक्ती आहे, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर समाधान वाटते. कळलं काय. त्याच्यानंतर आता तुमचे दीपक लोखंडे आलेत, ते जनसंपर्क अधिकारी. ह्या लोकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा मला सहभाग मला त्यांनी करून दिला आहे. प्रशांत सूर्यवंशी म्हणून आहेत, त्यांचं मला बरंच हे सहकार्य असतं. अशी लोकांच्या ह्याच्यामधून ओळखीमधून माझे आता नाही म्हटलं तरी एक 50-60 आतले डायरेक्शनल बोर्ड जे असतात, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे काय करायचं आहे, कुठे ऑफिस आहे, दिशादर्शक असे कुठे तुम्हाला हे करायचं. आता तिथे किऑस्क लावलं की ते तुम्ही किऑस्कवरती काम करू शकता, म्हणजे तुम्ही किऑस्कवरती हे करून तुम्ही दर्शन घेऊ शकता. फी पेड 200 रुपयाचं. हे सगळ्या गोष्टीचे बोर्ड मी बनवलेले आहेत आणि माझ्याकरता खूप चांगली गोष्ट. आणि ती माझी इच्छा पूर्ण केली बाबांनी. म्हणजे बाबांकडे ती बऱ्याच गोष्टी मागणं मिळतात आणि बाबांकडे मी मागतो पण बऱ्याच. पण आता बाकीचं काय मागत नाही मी, कारण बाबांनी मला भरपूर दिलं. मी प्रत्येक महिन्याला माझी मिसेसने मी शिर्डीला जातो, तर बाबांकडे मागायचं नाही, बाबांना थँक्यू बोलायचं. मी दिलंय त्याच्याबद्दल आभार आहे आणि अशीच सेवा आयुष्यभर करत राहू. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आज तुम्ही म्हणालात की शाळेत फाटकी पॅन्ट घालून
तुम्ही जायचात, मिल कामगार बाबा होते, मिल बंद पडले, ते आज 2-3 कंपन्यांचे व्यावसायिक म्हणून तुम्ही भागीदार असलात तरी व्यावसायिक म्हणून तुम्ही पुढे आलात. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 10वी झालं आहे. 10वी. मला असं वाटतं की मयूर, तुम्हाला मोठं होण्यासाठी शिक्षणाची गरज शिक्षणाची नाही गरज. आणि ते पण एकदम काठावरती पास झालं, कारण परिस्थिती होती तशी. मला कॉलेजला शिकायची इच्छा असेल ना तरी मला पैसेच नव्हते माझ्याकडे. मी गेलो होतो, 1153 रुपये भरायची ती फी, माझ्याकडे पैसेच नव्हते. मी बोललो ना मगाशी, अत्यंत हलाखीचे पैसे. मला शिक्षणाचा, पण मी तेव्हा थांबलो नाही. आज माझ्याकडे याच्यामध्ये गर्वाची गोष्ट काय नाही, सद्गुरूच्या कृपा आहे. सर्व बाजू मला येतात सगळ्या. मला कम्प्युटर येतो, मला चांगला येतं, सगळ्या गोष्टी येतात. मी माझ्या एवढ्या मोठ्या कंपनीचं फायनान्स, अकाउंट्स हे सगळं मीच बघतो. कळलं का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला मोठं होण्यासाठी शिक्षणापेक्षा तुमचं व्हिजन महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला कुठे पोचायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आणि त्याच्याकरता तुम्ही कायम त्याच्या सतत मागे लागलं पाहिजे. तुम्हाला घरही बसल्यावरती काय मिळणार नाही, तुम्ही प्रचंड मेहनत केली पाहिजे. आम्ही सुरुवातीला ते जे पहिलं जे मॉल बनले लोअर परेलला, ते जे फिनिक्स मॉल, ते मॉलचं जेव्हा लाईफस्टाईलचं काम चालू होतं, तर मी आणि गुरजीत माझे पार्टनर 3 दिवस घरी नव्हतो आलो, त्या मॉलमध्ये होतो. एवढ्या मेहनत केलेली आहे. किंवा ज्या वेळेला एअरटेल पहिलं लॉन्च झालं, ते लॉन्च असताना त्याचे ते टीजर आणि असे 3 असे हे होते, ते प्रत्येक बुधवारी लावायचे. आज बुधवारी लावायचे असतात. म्हणून आम्ही रात्रीपासून, म्हणजे एका दिवसा रात्री तुम्हाला 70 ते 80 होडी लावायचे असतात, आणि ते आम्ही काम करायचो रात्रभर. अर्धी मुंबई मी वाटायला जायचो, अर्धी गुरजीत. तर तुम्हाला प्रचंड मेहनत केली पाहिजे. तुम्ही प्रचंड मेहनतीला तुमच्या पर्याय नाही. तुम्हाला सगळं जागेपासून मिळणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला मग तुमचे वडील खूप तसे व्यावसायिक मोठे पाहिजे, काहीतरी नाव मागे मोठे पाहिजे, नाव पाहिजे. आपण सामान्य माणसांना आपल्याला कष्ट खूप केलं पाहिजे. पण तुम्हाला परमेश्वर तुम्हाला साथ देतो. एक गुरुचं म्हणणं असं असतं की तू एक कदम चल, मैं 10 कदम चलूंगा, लेकिन आपल्याला एक कदम चाललं पाहिजे. त्याच्यामुळे माझी मेहनत, माझा पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक माझे विचार, माझ्या पार्टनरचं मला सहकार्य, माझ्या सौभाग्यवतीचं मला पूर्ण सहकार्य. म्हणजे तिची एक बाजू तिने सांभाळली, आई वडील आणि मुलं, आणि मी फक्त बिझनेस बघितला. आणि सद्गुरूचं प्रचंड पाठबळ, प्रचंड. म्हणजे ज्या ज्या वेळेला अडकलो आहे त्या वेळेला सद्गुरू माझ्या सोबत उभे राहिलेत. माझ्याकडे असे खूप अनुभव आहेत की बाबा माझ्याकडे असे उभे राहिलेत. माझ्या आयुष्यामध्ये पहिली गाडी घेतली सँट्रो गाडी घेतली. आम्ही दोघं, मुलं लहान होती, माझा मित्र, त्याची फॅमिली होती, असे आम्ही गेलो. आणि माझा मित्र एक ड्रायव्हर होता. आम्ही चाललो होतो, तेव्हा परत बोलतो एकच रस्ता होता. इगतपुरीच्या इथे आमची गाडी बंद पडली. पुन्हा रस्ता बंद पडली गाडी. आणि इगतपुरी जरा पुढे गेला की ते खालून रेल्वे जाते, वरती चढ आहे. मला कळत नव्हतं, गाडी नवीन घेतली आहे, पहिल्या वेळी चाललो आहे. शिवरात्र होती, मला आठवते चांगलं, महाशिवरात्री होती. मी खूप हे आलो. मग मी त्यांना फोन केला, तर ते म्हणाले आम्ही साहेब पोचतो. ते पाऊण तासानंतर का 1 तासानंतर आले तिथे गाडीचे मेकॅनिक. तर ते टो करायला आले होते, कारण ते बोले माहीत नाही साहेब गाडी टो केली पाहिजे. मग त्याने आम्हाला काही जणांना गाडीत बसवलं, काही आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. आम्ही पुढे गेलो, एक मला वाटते 200-300 मीटर गेलो पुढे असो, आणि ते चढ लागतो. त्या चढावरून एक गाडी, सँट्रो गाडी, सेम कलरची खाली पडली होती. अच्छा. सेम कलरची गाडी पडली खाली होती. ते म्हणाले ॲक्सिडेंट आताच झालं 1-2 तासापूर्वी. आणि ते पोलीसवाले सगळे जमा झाले होते. आणि तिथून आम्ही मुंबई नाका जो आहे नाशिकचा, तिथे गेलो. त्यांचं हे होतं. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की बाबा काय करायचं. ते म्हणाले साहेब गाडी ठेवावी लागेल तुम्हाला, तर आता आमचा टाईम झाला उशिरा, आमचं हे बंद झालं. आता संध्याकाळी 7 वाजले, 6:30-7 वाजले होते. मी बाहेर आलो, एक टॅक्सीवाला आला समोर, म्हातारा मुसलमान माणूस. साहेब शिर्डी जाना है. ते बोला हां चलो बैठो गाडी में. गाडीत बसलो, शिर्डीला गेलो. सकाळी दर्शन घेतलं, बाबांची काकड आरती घेतली. परत टॅक्सीने तिथे आलो, त्यांना भेटायला गेलो. तर ते म्हणाले गाडीला काही झालंच नाही आहे. गाडी आम्ही चालू करून बघितली, गाडी व्यवस्थित आहे. याचा अर्थ काय झाला ते आता कळते, तेव्हा कळलं नाही की बाबाने असा काय प्रसंग आपल्यावरती येऊ नये, पण आमची गाडी तिथेच जाम करून ठेवली होती. आता तेव्हा काय ते कसं असते आपल्या आयुष्यात. मी काय बोललो की आपल्याला जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा अज्ञानामुळे म्हणा किंवा त्या भक्तीमुळे म्हणा, एवढी भक्ती नसेल म्हणून ही गोष्ट कळत नाही आपल्याला. पण नंतर कळते की हे कधी आपल्याशी असं का घडलं ते. असे बऱ्याच गोष्टीचे आपल्याकडे अनुभव असतात. समजलं ना की
की ह्या गोष्टी होतात. माझे जे व्यावसायिक मित्र आहेत गुरुजी साने ते आहेत सरदार, मी मराठी आहेत, पण तो आम्ही दोघं शिर्डीला जायचो. शिर्डीला जायचो म्हणून आम्ही एकदा गाडी घेऊन चाललो होतो. त्याच्या वडिलांना कॅन्सर होता आणि ते आजारी असायचे. म्हणून आम्ही म्हटलं काय की त्याशी बसने गेलो. म्हणा त्यांना म्हटलं की आपण बसने जाऊ, तू मुंबईवर मी परत येईन, तू तिकडून पुण्याला जा. आणि गेलो तिथे. तो शिर्डीला असा आरतीला उभा होता 12च्या. त्याला बाबांच्या जागी बऱ्याच वेळेला असे त्याचे वडील दिसत होते आणि तो रडत होता. मला क्यों रो रहा है, बोला मुझे नहीं पता. तो बोला मेरे को डॅडी दिख रहे थे. त्या काळावधीमध्ये बाबांचा तुम्ही जेव्हा रात्री जेव्हा बघता ना, बाबांची जेव्हा आरती होती 10:30ची जी आरती, 10ची आरती असते शेजारती, तेव्हा एक कमंडलूच होतात बाबांना पाणी प्यायला. आणि त्या कमंडलूतलं पाणी आजही कमी होते असं म्हणतात. अच्छा. आणि ते पाणी तीर्थ म्हणून तेव्हा द्यायचे. आता देतात की मला माहीत नाही. ते तीर्थ त्यांनी आम्हाला दिलं की तुम्हाला तीर्थ देते, घेतलं आम्ही. आणि 12च्या आरतीला बाबांना विडा भरवतात दुपारी. त्या विड्याचा एवढा छोटा पार्ट त्याला दिला. त्याला बोला या प्रसाद लेके जाओ. तर ते माझे मित्र कैलास बोगडे जे होते, आता नाही आहेत, ते बोला अरे बाबा का प्रसाद येता पुन्हा जाओ, काय को वापस बॉम्बे जा रहे हो. म्हणून तो पुण्याला परत गेला. बस पण चालला होता. बस पण चालला असताना त्याचा मोबाईल डाऊन झाला, बंद झाला. मग त्याने बाजूवाल्याकडून मला फोन केला की अरे अनिल मेरा मोबाईल बंद हुआ है, मैं संगमनेर तक पहुंचा है, मैं पुन्हा याके फोन करता हूँ. कळलं काय. आणि तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर तो स्टेशनला उतरला. त्याने आपल्या आईला फोन केला की मी मुंबईला नाही शिर्डीवर घेतो. तो बोला बेटा जल्दी आ जा, तेरे डॅडी बहुत सिरियस हुए. अच्छा. तो तिकडे गेला. 1-2 तासामध्ये ते वडील गेले. आता बघा कसं आहे, बाबांचं तीर्थ, बाबांचा वेडा, ते वडील वारलेले आहेत. आणि त्याची इच्छा तेव्हा पुण्याला याची नव्हती. तो आमच्या परत मुंबईला येणार होता, पण कोणतरी म्हणते की तुला दिल्या मग तू आपल्या वडिलांना घेऊन जा. आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ही पाळतात नाही, पण त्या माझ्या मित्राने पार्टनरने ते पाणी त्या वडिलांना पाजलं आणि तो विडा त्यांच्या तोंडात ठेवला होता. म्हणजे हे बापांनी काही गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहेत ना. एकदा त्याची गाडी होती सँट्रो गाडी, आणि आम्ही चाललो होतो शिर्डीला. प्रचंड रस्ते खराब होते आणि गाडीचा कसारा घाटामध्ये गाडी आपटून टाकी फुटली त्याची पेट्रोलची. गाडी ना पुढे ना मागे. मी पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी टो केली. एक अलीकडे एक हॉटेल आहे साई कृपा म्हणून, त्यांचं नाव आहे सोनावणे सेठ. आता ते माझे एकदम चांगले मित्र आहेत. तेव्हा फक्त ओळख होती पालखीमध्ये. त्यांच्याकडे गेलो, गाडी उभी केली, कारण आता गाडी उभी करायला जागा नव्हती. तुम्ही जाणार कसे, बरोबर शिर्डीला जायचं आहे काय पण करून, आरती घ्यायचीच आहे. त्यांच्याकडे कोणतरी ना 1-2 मित्र जेवायला बसले होते कस्टमर हॉटेलमध्ये. तर ते आम्ही बोललो असताना ते बोलले काय झालं, तर नाही ह्याला शिर्डीला जायचं ना, गाडी यांची फुटली बघा. तर ते म्हणाले की ठीक आहे मी तुम्हाला सिन्नरला सोडतो. त्याने आम्हाला गाडीत सिन्नरला सोडलं. आता सिन्नरला काय होतं, सिन्नरवरून तुम्हाला 1 वाजता पुण्याला गेला, तर लेपला शिर्डीला गेला. तिथे आम्ही उभे होतो. आम्ही गाडीला हात दाखवायचा, बसला बस थांबायचीच नाही. पण आम्हाला लांबून आहे ना एक 50-1 फुटावर एक माणूस हे देत होता, लाईट देत होता. मला कळलंच नाही असं काय होतंय. आम्ही हात दाखवतोय, गाडी जाते. मी त्याला बोललो अरे वो ते हमको लाईट दिखा रहा है. मग आम्ही त्याकडे गेलो. त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याला म्हटलं की काय कुठे जायचं तुम्हाला. मला शिर्डीला. अरे नाही मला पुण्याला यायचं ना, सॉरी हा. आम्ही थोडे चालल्यावर परत आला. काय एक काम करा, चला तुमच्यामुळे माझं पण दर्शन शिर्डीचं होईल, चला आपण शिर्डीला जाऊया. आणि तो आम्हाला घेऊन शिर्डीला गेला. आम्ही तिघांनी आरती केली. त्याला म्हटलं आम्ही झाल्यावर आपण कुठेतरी चहा वगैरे पिऊया. मला म्हटलं ठीक आहे. आम्ही बाहेर आलो. आम्ही तिघं होतो. आम्ही दर्शन घेता घेता ती व्यक्ती आमच्याबरोबर होती. अरे बापरे. आता ती व्यक्ती कोण होती, काय होती ते कदाचित आता कळेल आपल्याला या सगळ्या अनुभवातून. तर अशा अनेक अनुभव आपल्याकडे आहेत जे आपल्याला वेगळ्या याच्याकडे पोचवतात. बाबांची त्याच्यामुळे तुमची भक्ती वाढते, श्रद्धा वाढते. बाबा तुम्हाला नव्या रूपामध्ये नव्या अनुभवामधून उमलतात, शिकवत जातात आणि समजत जातात. तशी पोथी तुम्ही वाचायला घेता, पोथीमध्ये प्रत्येक तुम्हाला वेगळा अनुभव येतात.
पोथीचा अनुभव असा आहे की तुमच्या आयुष्यात किंवा समोर जे घडतंय त्याचे रेफरन्स तुम्हाला पोथीमधले फ्लॅश येतात. हो. आणि मी साई भक्तांना आवर्जून सांगेन की तुम्ही कमीत कमी एक अध्याय साई सच्चरित्राचा आणि स्तव म्हणजे वाचलीच पाहिजे. ही जी पोथी आहे, ही जी पोथी मी सगळीकडे नेतो. म्हणजे मी कुठेही गेलो, देशाच्या बाहेर गेलो आणि मुंबईच्या बाहेर गेलो, प्रवासामध्ये माझ्याबरोबर ही पोथी असते. मी असं मानतो की मी नाही एकटा, बाबा माझ्याबरोबर बरोबर आहेत. मी पोथी वाचतो. बऱ्याच वेळेला ह्या पोथीमुळे वाचत असताना मला फ्लाईटमध्ये वगैरे माणसं भेटतात, ती साई भक्त असतात, कधी कधी असं पण होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी एकदा 2011ला मी गेलो होतो कोरियाला आणि मला आठवतंय चांगलं की त्या दिवशी 15 ऑक्टोबर असेल दसरा आणि त्या वेळेला बाबाने समाधी घेतली ते पण 15 ऑक्टोबर होता तारखेप्रमाणे. तिथं पण वेगळं असेल. तर मला सवय आहे पोथी वाचायची, स्तव वाचायची. आता कोरिया कुठे आहे आणि आपण कुठे आहोत. मी झोपलो होतो आणि माझ्या बाजूला माझा पार्टनर झोपला होता. उद्या दसरा आहे आणि काकड आरती आपली जी असते ती असते 5:15ला. तिकडची वेळेचा काहीतरी एक टायमिंग फरक असेल. मी झोपून गेलो होतो आणि मला एक तिकडच्या वेळेप्रमाणे मला वाटतं 3-4 वाजले असतील. मला कोणतरी उठवतंय असं भास झाला पायाला जोरात. म्हणून मी बघतो तर माझा पार्टनर डाळ झोपला होता. उठून बघतो थोडंसं माझ्या ह्याला चार्ज केलं ना, अरे म्हटलं दसरा आहे उद्या. उठलो, आंघोळ केली, आंघोळ करून सगळं फ्रेश होपर्यंत वाजले, पोथी वाचायला बसलो, सौंदर्य वाचली. कळलं काय. आणि तेव्हा काय एवढं हे नव्हतं, वायफाय वगैरे हा वेगळा प्रकार होता. आणि शांत झालं. म्हणजे बाबाने तेव्हा पण आठवण दिली, बाबा आज तुझं कर्म पुरं कर, त्याच्यामध्ये कुठे तू कमीपणा पडू नको. तर तुम्ही पोथीमध्ये दिलं आहे की तुम्ही 7 समुद्राकडे पलीकडे जरी गेलात तरी तुम्ही मी तुमच्या बरोबर आहे, तुमचा सद्गुरू म्हणून माझी आठवण करा. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही असा त्याची आठवण काढा. आज नाही म्हटलं तरी अमेरिका, कॅनडा, आता पॅरिस, इंग्लंड, दुबई आहे, बहरेन आहे, या ठिकाणी माध्यमातून कोणाच्या तरी मित्राच्या वगैरे असे बाबांचे हे फोटो तिकडे पोचलेले आहेत. आणि ही सेवा आयुष्यभर घडावी असं मला वाटते. मी कायम लोकांना सांगतो की तुम्हाला स्वतःला फुटवा असेल, 10 फोटो नाही, तुम्हाला एक स्वतःला फुटवा असेल, तुम्ही माझ्याकडे या 18x24 म्हणजे 18x24 हा फोटो तुम्ही माझ्याकडून कधीही घेऊन जा, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण माझं ते कामच आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे मी काम करत राहणार अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि आम्ही त्याचे कोणाकडूनही मोबदला घेत नाही, कारण ही सेवा आहे आणि ती सेवा निरंतर माझ्यानंतर माझ्या कुटुंबावर चालत राहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मला वाटते. तुमचे अनुभव मी व्यक्तिशः अनेक वर्षांच्या परिचयामुळे ऐकलेले आहेत. आज या विमर्शबाय मयूर आडकरच्या माध्यमातून हे अनुभव साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं एक भाग्य मलाही लाभलं. जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की मला वाटतं एखादा सद्गुरू, मग ते कोणी असोत, दत्तावतारातले आपण जास्त मानतो, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? आज इतकी वर्ष तुमची साईबाबांची सेवा करताय तुम्ही, ही सद्गुरू म्हणजे नेमकं काय आहे, हे काय तत्व आहे, त्यातून साईबाबा तुम्हाला कसे उमगत गेले जे आज तुम्हाला प्रेक्षकांना सांगावेसे वाटतील? पहिलं ना तुम्ही एक नाव घेतलं टेंबे स्वामी. हां, थोडं त्याच्याबद्दल मी बोलतो. हां, 51 अध्याय त्या साईचरित्रामध्ये जळगावला एक ग्रहस्थ येणार असतात शिर्डीला, त्यांना एक सद्गुरू भेटतात, ते टेंबे स्वामी. ते म्हणतात की माझ्या बंधू राजाला एक नारळ दे. आणि तो नारळ त्या व्यक्तीला माहिती नसते. ती व्यक्ती एका नदी किनारी राहते, त्याला भूक लागते, चिवडा खायला बसते, तर ते तिखट असतो चिवडा, ही कथा याच्या तो नारळ फोडून खाते. आणि जेव्हा शिर्डी येते त्याला पश्चाताप होतो की नारळ खाल्लाय. बाबा बोलतात की माझ्या भावाने दिली मला वस्तू दे. ही कथा साई चरित्रात आहे, ते टेंबे स्वामी. आता माझं जे मूळ गाव आहे, माझं जन्मस्थान आहे, ते आहे कुडाळमध्ये साळगाव म्हणून. माझ्या घरापासून 4 किलोमीटरवरती टेंबे स्वामींचं जन्मस्थान आहे, दत्त मंदिर, माणगावचं दत्त मंदिर. आणि टेंबे स्वामी फार मोठे आहेत किंवा होते हे मला माहिती नव्हतं. त्यांचं एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून लीळा गोळेंचं पुस्तक आहे, ते वाचलं आणि मी हे वाचलं. त्याच्यानंतर मी टेंबे स्वामींचं कायम जातो. टेंबे स्वामींचं दत्तचरित्रामध्ये जेवढे काय स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तर टेंबे स्वामींचे आहेत. टेंबे स्वामींचे सगळे त्यातले. टेंबे स्वामी, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आहे. पण टेंबे स्वामी, गजानन महाराज जेव्हा गेले तर बाबा बोलले की माझा भाऊ गेला. त्याच्या अगोदर मला वाटते स्वामी समर्थ होते.
हे मला वाटते सगळी जे साधू संत आहेत ना या काळातले, म्हणजे पहिले जे येऊन गेले तुकाराम महाराज वगैरे ते त्या मी आताचे म्हणतोय की जे 100-150 वर्षापूर्वीचे आहेत, कळलं काय, हे मला वाटते सगळे साधू संत एकाच तत्वाचे असतील. सगळे आपण काही म्हणतात दत्तावतार म्हणू, काही म्हणू, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं बाबा तर म्हणायचं की मी तर फकीर आहे. मला असं वाटतं की त्याने बाबांनी प्रत्येकाचं काहीतरी एक घोषवाक्य होतं. तर टेंबे स्वामींनी जन्म घेतला कोकणामध्ये, त्यांचं जे आहे ते गरुडेश्वरला आहे. मध्ये घेतले, मी तिकडे पण जातो कधी कधी, मध्ये मध्ये जाऊन येतो, मला बरं वाटते ते. मला असं वाटतं की ह्यांचं आता बोलायचं असं साईबाबाबद्दल ना, त्याने मोठा मंत्र काय दिला माहिती आहे की आता जे चालू आहे की त्या काळात काय होतं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे काय नाही आहे, सबका मालिक एक आहे. बरोबर आहे. एक गोष्ट ती फार महत्वाची होती, कारण तुम्ही जातीच्या धर्माच्या जेव्हा पलीकडे असता तेव्हा तुम्ही माणूस असता. जेव्हा तुम्हाला एखादं रक्त लागत असते तेव्हा ते मुसलमानाचं रक्त ओ किंवा असं नसते, ते रक्ताचा गट एकच असतो. आपण त्याच्यामुळे तुम्हाला एका लिमिटच्या पलीकडे तुम्हाला जातीवरती धर्मावरती जायला नाही पाहिजे. बाबाने तुम्हाला हे शिकवलं. मला असं वाटते बाबांचा जन्म किंवा बाबांचं जे जन्म म्हणता येणार नाही, बाबा जे प्रगट झाले आहेत ते ह्या गोष्टी करता असतील की जाती धर्माच्या पलीकडे माणूस आहे, त्याला तुम्ही जपा. कळलं का. आज किती लोक काही बोलतात बाबांबद्दल, कळलं काय, की बाबा गुरु नव्हते काय नव्हते. मला त्यांना एवढंच सांगायचंय, ठीक आहे बाबा काहीच नव्हते, एवढे भक्त कसे द्यायचे, आम्हाला अनुभव एवढे कसे आहेत. त्यामुळे माझा गुरु चांगला तुमचा वाईट ही भावना नको, माझा गुरु चांगला तुमचाही गुरु चांगला असेल अशी भावना पाहिजे. त्याच्यामुळे ही जे काय आहेत ते सगळे त्या कालावधीतले जे काय असतील, टेंबे स्वामी आहेत, स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, कोकणामध्ये तर खूप महाराज आहेत, साठा महाराज आहेत किंवा बाबा आहेत. बाबांनी 2-3 गोष्टी दिल्या, श्रद्धा आणि सबुरी. तुम्ही तुमचा राग कंट्रोल केला तर बऱ्याच गोष्टी साध्य करू शकता. सबुरीचा तुम्ही श्रद्धा ठेवा एखाद्या गोष्टीवरती. म्हणजे तुम्ही कामावर, तुम्ही मला मागाशी विचारलं ना की तुम्ही एवढी प्रगती कशी केली, कामावर तुमची श्रद्धा आहे आजही आहे, आणि तुम्ही सबुरी एवढी ठेवली पाहिजे ना त्याचं फळ तुम्हाला मिळतेच. बाबांनी 2च तुम्हाला खणखणीत नाणी दिली आहेत, श्रद्धा आणि सबुरी. त्याचं तुम्ही पालन करायला पाहिजे. बाबाने अजून एक मंत्र दिलं आहे, सबका मालिक एक. तुम्ही एका मर्यादेच्या पलीकडे धर्मावरती जातीवरती गेलं नाही पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. एवढं तरी आपण सामान्य माणसाने घेतलं ना तरी माणसाची खूप प्रगती होईल असं मला वाटतं. काय होतं, मला जे अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो. जात आणि धर्म याचा सलोखा आणण्यासाठी साईबाबांचा अवतार झालेला आहे. बरोबर, एकदम बरोबर. आणि त्यांनाच धर्म आणि जातीमध्ये लोक बांधून ठेवतात, तर हे काही बरोबर नाही. माझ्या अनुभवामध्ये अनेक नास्तिक पुरोगामी असणारे लोक जेव्हा धार्मिक सलोख्याबद्दल बोलायचं होतं किंवा असतं तेव्हा अनिच्छेने का होईना साईबाबांचा उल्लेख करतात. मी अनेक लेख वाचले. बरोबर आहे की चमत्कार त्यांचे तुम्ही बाजूला ठेवा, पण ज्या व्यक्तीने हिंदू आणि मुस्लिम या 2 धर्मांना जोडण्याचं आपली ओळख लपवून त्यांनी दोन्ही धर्मांना उपदेश केले किंवा एकत्र आणलं, हे एकमेव आहे साईबाबा. शिर्डीमध्ये सर्व धर्म असतात, सर्व प्रकारचे मुलं. तुम्हाला येते तशी पूजा करा. कुठलं मापदंड नाही की साईबाबांची भक्ती अशीच केली पाहिजे, अशीच पूजा केली पाहिजे. कधीही करा, कशीही करा, ती बाबांना पावन होते. आणि आज तुम्हाला या विमर्शाच्या व्यासपीठावर बोलवण्याचा उद्देश आमचा हाच होता की साईबाबांच्या त्या तसबिरीतून मला जे जाणवलं, लोकांच्या तोंडून मी ऐकलं, ते मला खरं तर तुमच्या तोंडून आज ऐकायला मिळालं. आणि त्या साईबाबांच्या तसबिरीला जयकरांचा, शामराव जयकरांनी जे स्वतःच्या हाताने साईबाबांना समोर बसवून जे चित्र काढलं, त्याला अत्याधुनिक पद्धतीने इथून पुढे जपलं जाईल अशी व्यवस्था तुमच्या हातून साईबाबांनी करून घेतली. आणि हे खूप मोठं भाग्य आहे. आणि तुमच्याशी आमचा परिचय झाला माझ्या माध्यमातून किंवा विमर्शाच्या माध्यमातून लोकांना परिचय आज होईल. जे लोक बघतायत ते तुमच्याशी जोडले जातील. आणि ती तसबीर जर त्यांना श्रद्धेने पूजायची असेल तर ती तुम्ही द्यायला तयार आहात. कधीही द्यायला तयार. यापेक्षा आजच्या या पॉडकास्टचं आणि या मुलाखतीचं काय साध्य असावं. तर लोकांपर्यंत साईबाबांचा महिमा, साईबाबा आणि भौतिक सुखासाठी नाही, तर मी अलीकडे वाचताना माझ्या लक्षात आलं, मी मुद्दाम आज शेवट करतोय तरी पण त्या गोष्टीचा उल्लेख करतो. स्तवन मंजरीचा तुम्ही जो उल्लेख केलात ना, तो बाबांनी कळवळून जे भौतिक सुखासाठी जे मागतायत की मी काय देऊ पाहतोय आणि लोक काय माझ्याकडे मागतायत, मी त्यांना माणूस बनवू पाहतोय, मी त्यांना
कायम आयुष्यभराचं सुख देऊ पाहतोय मी विचार तुम्हाला भरदारी वस्त्र देतोय आणि तुम्ही माझ्या चिंध्या चिंध्या मागताय हे साईबाबांचे. आणि त्यामुळे दासगणूंना त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं की ते लवकर पूर्ण कर आणि मला येऊन दाखव आणि माझ्या या समाधीवर ते ठेव की लोकांना ते पोहोचेल. त्यामुळे स्तवन जेवढं साई सच्चरिताचं महत्व आहे तेवढं स्तवन मंजरीचंही मुलाखत आहे. या स्तवन मंजरीमधून आपण कोण आहोत हे साईबाबा खूप चांगलं सांगतात. त्याचा जर अर्थ लावायचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला छोटे छोटे अर्थांमधून समजेल की बाबा प्रत्येक माणसाला आणि भक्ताला काय सांगू पाहत आहेत. तर हे अर्थ जर लोकांना समजले ना तर मला वाटत नाही लोकांना आणखीन काही करायची गरज आहे. की कोणीतरी म्हटलंय की भगवद्गीता नाही, तुकारामांचे अभंग नाही, पण एकतरी ओवी अनुभवावी. तरी साई सच्चरित्राची असो किंवा स्तवन मंजरीची हो, एकतरी ओवी लोकांनी अर्थ लावून स्वतःच्या आचरणामध्ये आणली तर भलं होईल. या सगळ्या गोष्टी आजकाल सियासी लढाई म्हणतो आपण याला, राजकीय लढाईमुळे पसरतात. तर त्या गोष्टीला कोणी बळी पडणार नाही आणि एक सद्गुरू आपण आपल्या जवळ असावा. सद्गुरूचा अर्थ असा आहे की जो आपली सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवतो, जो आपल्याकडे काय मागत नाही तो सद्गुरू. जो आपल्याकडे गुरु, जो जिवंत गुरु असतो तर कदाचित तो माणूस असतो, त्याच्या आपल्याकडे काहीतरी भावना असतात मागण्याच्या, पण सद्गुरू काही मागत नाही आपल्याकडे. म्हणून सद्गुरू माणसाकडे असावा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.